सर्वेऽपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। आजचे व्याख्याते डॉक्टर अमित करकरे यांचे मंडळातर्फे मनापासून खूप खूप स्वागत. त्याचबरोबर शुभंकर शुभार्थी संस्थेचे हितचिंतक कार्यकारिणी यांचेही मनापासून खूप खूप स्वागत. आजचे वक्ते जे आपल्याला लाभलेले आहेत अमित करकरे यांचा परिचय करून देण्यासाठी मी तयारीत आहे. येते ना ऐकायला? हो, येतं. डॉक्टर अमित करकरे हे व्यवसायाने होमिओपॅथी डॉक्टर असून त्यांच्या स्वतःच्या स्वरूप क्लिनिक मार्फत खाजगी प्रॅक्टिस करून रुग्णसेवेचे ते कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडत आहेत. तसेच सेवा सदन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये रॅशनल थिंकिंग फॅसिलिटेटर म्हणून इयत्ता 5वी पासून मुलांना मार्गदर्शन करत आहेत. त्यांचे आणखी एक मोलाचे योगदान म्हणजे त्यांनी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये 2004-05 साली एपिलेप्सी म्हणजे अपस्मार या आजारावरती होमिओपॅथी औषधांचा होणारा परिणाम अभ्यासला होता. विशेषतः अपस्माराच्या अत्यंत चिवट केसेस त्यांनी क्लिनिकली अभ्यासलेले आहेत. शिवाय डॉक्टर अमित करकरे यांनी MUHS म्हणजे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स मधून वर्ष 2004 ते 7 पर्यंत व्याख्याते म्हणून काम पाहिलेले आहे. अभिमानाची बाब म्हणजे 1996 मध्ये ब्रिटिश इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी या प्रख्यात संस्थेकडून मान्यता मिळालेले ते पहिले भारतीय आहेत. याबद्दल मंडळातर्फे आणि सर्वांतर्फे त्यांचे खूप खूप अभिनंदन. असे निष्णात आज आपल्याला व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत. डॉक्टर करकरे पुणे युनिव्हर्सिटीमधून उत्तम श्रेणी मिळवून 1999 साली BHMS म्हणजे बॅचलर ऑफ होमिओपॅथी मेडिसिन व सर्जरी झालेले आहे. आणि 2006 साली त्यांनी ब्रिटिश इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथीची बॅच फ्लॉवर प्रॅक्टिशनर म्हणून मान्यताही मिळवलेली आहे. वेगवेगळ्या फुलांपासून बनवलेली ही पुष्पौषधी फार जुनी रेमेडी असून ती मनातील नकारात्मकता कमी करते आणि सकारात्मकता वाढवते. तसेच रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रभावी ठरू शकते असे आढळून आलेले आहे. डॉक्टर करकरे इथेच थांबले नाहीत तर त्यांनी 2015 साली ॲबलर्ट एलिस इन्स्टिट्यूट येथे कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपीचेही शिक्षण घेतलेले आहे. मानसिक आरोग्याच्या समस्यांवरती उपचार करणारी ही एक पद्धती आहे. याला मानसिक वर्तनात्मक थेरपी असेही म्हटले जाते. यामध्ये विचार आणि वर्तनात बदल करून समस्यांवरती मात करण्यास मदत केली जाते. त्यासाठी संवाद अर्थात काउन्सिलिंगचा वापर केला जातो. याबरोबर डॉक्टर करकरे यांना भारतीय तत्वज्ञान साहित्य वाचनाची आवड असून चित्रपटांचे ते पण मोठे फॅन आहेत. शिवाय त्यांनी एक सुंदर एक पुस्तक पण लिहिलेले आहे. त्यांची रॅशनल थिंकर आणि काउन्सिलिंगची कुशलता तसेच तत्वज्ञान मराठी इंग्रजी हिंदी या भाषांवर प्रभुत्व त्यांच्या व्यक्तिमत्वास वेगळाच आयाम देत. असे आपल्याचेच असलेले हरहुन्नरी उत्साही डॉक्टर लेखक समुपदेशक आणि चांगले वक्ते आहेत. आणि याशिवाय माझ्या निरीक्षणाप्रमाणे ते उत्तम माणूस आहे. असे वक्ते आज आपल्याला लाभलेले आहेत. तेव्हा डॉक्टर अमित करकरे यांना मी विनंती करते की त्यांनी आज आपल्या सगळ्या शुभंकर शुभार्थी आणि सगळ्यांना रोजच्या जगण्यातला पुरुषार्थ या विषयावरचे आपले विचार ऐकवावे. ओके, धन्यवाद अंजलीताई. खूपच छान ओळख झाली. म्हणजे काही वेळा मला असं वाटतं की आपलीच आपल्याला एक नव्याने ओळख होते काही वेळा अशा ठिकाणी. पण हे जे तुम्ही शेवट म्हणलात ना, खूप छान माणूस आहेत. तर मला असं वाटतं माझा आपल्या पार्किन्सन सपोर्ट ग्रुप बरोबर या सगळ्या कुटुंबाबद्दल खूप खूप पूर्वीपासून माझं कनेक्शन आहे. आणि ते कनेक्शन याचसाठी आहे कायम. ती जी ओढ आहे ती याच्यासाठी आहे की खूप बारीक बारीक गोष्टीमधून तुम्ही सगळेच मला बरंच काही शिकवत असता. म्हणजे फार अगदी
10, 12, 15 वर्ष झाली असतील आता या सगळ्या काय म्हणतात ना कनेक्शनला. पण हम्म. खूप सकारात्मकता असते. खूप म्हणजे मी पूर्वी एकदा असं सगळ्यांना सांगायचो की कोविडच्या काळामध्ये पण मी अशीच ऑनलाईन सेशन्स घेतली होती, आणि जेव्हा सगळी जग झूम मिटिंग्सला अगदी धडपडत असायचं, त्यांना जमत नसायचं, पण इथे शुभंकर आणि शुभार्थी असूनही त्यांनी व्यवस्थित झूम मिटिंग अटेंड करायचे, सगळेजण म्यूट असायचे, सगळे व्यवस्थित ते सगळं पार पडायचे. आणि हे हम्म. शिकण्यासारखं होतं खूप या वयामध्ये. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणं, किंवा आज सुद्धा सलगर सरांनी खूप एक छान पोस्ट टाकली आहे, ती मला वाचण्यासाठी पाठवली होती. आणि मला असं वाटतं की आपण काहीतरी, खरं म्हणजे खूपच छोटंसं काहीतरी करत असतो, पण ते किती निरीक्षण छान करत असतात लोक. आणि ते याच्यामध्ये सलगर सरांचा पण खूप त्यांच्यातला जो छान माणूस आहे ना, त्याचा पण खूप मोठा वाटा आहे असं मला वाटतं. सो बरोबर. एनिवे, मला खूप म्हणजे नमनाला घडाभर तेल घालत नाही. आपापल्याच घरात बसून आपापल्याच लोकांशी बोलायचंय, खरं म्हणजे त्याच्यामुळे खूप काही मला आज फार टेन्शन नाहीये. पण थोडासा वेगळा विषय आहे, तो म्हणजे रोजच्या जगण्यातला पुरुषार्थ. पुरुषार्थ हा शब्द आपण बरेच वेळा ऐकलेला असतो, आणि त्याच्याबद्दल काही ना काहीतरी विचार केलेला असतो, की काही वेळा नुसताच हा बाबा पुरुषार्थ, याने जरा पुरुषार्थ गाजवला वगैरे, याच लेवलला बरेच आपला विचार असतो. पण मग हा विषय का घ्यावा असं वाटला. पुरुषार्थाबद्दल तसं बघायला गेलं तर माझंही मत किंवा माझाही विचार किंवा माझ्या डोक्यातल्या ज्या कल्पना होत्या त्या एवढ्याच होत्या ऑलमोस्ट ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत 2024च्या, की पुरुषार्थ म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, हे 4 पुरुषार्थ आहेत सांगितलेले आहेत. पण त्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे नक्की काय करायचं, हे नक्की काय आहेत, याबद्दल काही फारसा विचार मी केलेला नव्हता. मी बरंच काय काय वाचत असतो, तो मला एक छंद आहे, किंवा मग मला त्याच्यातून बिझी ठेवतो, जेणेकरून माझं सोशल मीडियाकडे फार लक्ष जात नाही. त्याच्यामुळे सध्याचा जो माझा एक छंद आहे तो अ, कुंडली पत्रिका किंवा ऍस्ट्रॉलॉजी हा आहे. आणि त्या ज्या कुंडल्यांचे मी 12 घरं बघत होतो, तेव्हा असं लक्षात आलं की ही घरं सुद्धा त्यांनी धर्म, अर्थ, काम, मोक्ष या त्रिकोणांमध्ये विभागलेली आहे. सो पुन्हा तो पुरुषार्थ कुठेतरी डोक्यात आला, की अरे म्हणलं हे काय पुन्हा पुन्हा सगळीकडे आपल्याला हा शब्द येतोय. आणि मग थोडंसं ती जी घरं आहेत, ती जी स्थानं आहेत, तर ती स्थानं मग त्याचा धर्म, अर्थ, काम, मोक्ष याच्याशी असलेला संदर्भ, याच्याशी विचार करता करता पुरुषार्थावर जास्ती वाचन थोडंसं झालं. आणि त्याच्यातून ज्या काही अचानक नवीन गोष्टी कळल्या, त्या गोष्टी मांडण्याचा हा थोडासा प्रयत्न आहे. पण या कशासाठी मांडायच्या, का मांडायच्या, त्याचं कारण मी जे अ, माझ्या निवेदनामध्ये लिहिलं होतं, की सध्या सगळ्यात जास्ती जर काही कुठली पुस्तकं खपली जात असतील तर ती सेल्फ हेल्प बुक्स, म्हणजे स्वसुखाचा शोध, आनंदी कसं व्हावं, समाधानी कसं व्हावं, अमकं कसं व्हावं, तमकं कसं व्हावं, हे सांगणारी पुस्तकं सध्या प्रचंड प्रचलित आहेत, ती प्रचंड प्रसिद्ध आहेत, आणि लाखोंच्या प्रतींमध्ये लोक ती विकत घेत आहेत. थोडक्यात काय तर सध्याचा काळ तसं बघायला गेलं तर आपण तंत्रज्ञानाच्या दृष्टीने खूप प्रगत झालोय. म्हणजे जगातल्या कुठल्याही माणसाशी आज आपण ऑलमोस्ट फ्री असं व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलवरून बोलू शकतो. ऑलमोस्ट फ्री म्हणजे ₹300 आपण महिन्याचे देतो, आणि त्यात आपण महिनाभर सुद्धा जरी आपण त्या व्यक्तीशी व्हिडिओ कॉलने बोललो तरी ते शक्य आहे. एवढं एवढं ते ऑलमोस्ट हे फ्री झालेलं आहे. हे एवढंच एवढं जबरदस्त तंत्रज्ञान सध्या आपल्या हातात आहे. क्लिक केलं तर किराणा माल आपल्या घरी 17 मिनिटात, आमच्या घरी तर 17 मिनिटामध्ये त्या बिग बास्केटवरनं किराणा माल येतो. आम्ही काहीही जरी मागवलं तरी 17 मिनिटात तो माणूस दारात हजर असतो. ते सुद्धा फ्री आहे, त्यात सुद्धा ते डिस्काउंट देतात. सो व्हॉट्सअप आहे, दळणवळणाची साधनं खूप छान झालेली आहेत. आज आपण 24 तासामध्ये जगातल्या या टोकापासून त्या टोकापर्यंत जाऊ शकतो. कोणाशीही संपर्क साधू शकतो. कोणाशी सगळं 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 खूप छान चाललेलं आहे. म्हणजे ऑलमोस्ट लहानपणीच्या चांदोबामध्ये गोष्टी वाचल्या होत्या, त्यामध्ये देव जे काही गोष्टी करायचे, अचानक इकडनं तिकडे जायचे, कोणाशी कधी संपर्क साधायचे, कशातूनही काही निर्माण करायचे, या सगळ्या गोष्टी आता ऑलमोस्ट मानवाने करायला सुरुवात केलेली आहे. पण तरीही मला असं वाटतं लहानपणी सुद्धा माझं जीवन जेवढं मी आता माझं काय 48 वर्ष म्हणजे काय फार जगलोय असं नाही. पण तरी लहानपणी जेवढं माझं जीवन शांत, समाधानी आणि आनंदाचं होतं तेवढं आता राहिलंय असं मला वाटत नाही. माझ्या आईवडिलांनी इयत्ता 7वीत असताना मला सायकलवरनं शाळेत सोडलं, की जा आता सायकलवरनं शाळेत जात जा. सो सहकार नगर पासून अप्पळवण चौकापर्यंत मी आपापल्या शाळेत सायकलने जायचो. माझी मुलगी 2 किलोमीटर अंतरावर शाळा तिची आहे.
आणि आम्हाला अजूनही हिंमत होत नाहीये की तिला शाळेत एकटीला सोडायची, 8वीत असू नये 9वीत असू नये. त्याचं कारण ट्रॅफिक वाढला आहे, लोकांची अरेरावी वाढली आहे, आणि ओव्हरऑल जर बघितलं सगळीकडे तर प्रचंड कुठल्याही गोष्टीमध्ये प्रचंड एक नाखुशी असते, चिडचिड असते, फ्रस्ट्रेशन असतं, डेस्परेशन असतं. सो ओव्हरऑल समजा आनंदाचा कोशंट बघितला तर मला असं वाटतं की तो कोशंट फारच कमी 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 होत चाललेला आहे. म्हणजे जग तंत्रज्ञानाने किती जरी पुढे गेलं तरी आनंद, समाधान, सुख आणि म्हणजे सुखाच्या सोयी आहेत, सुखाची साधनं आहेत, पण त्याचा वापर कसा करायचा हे काही कळत नाही, आणि म्हणून ही पुस्तकं सगळ्यात जास्ती खपली जातात. त्यातलं अत्यंत एक प्रसिद्ध पुस्तक होतं म्हणजे हे इकिगाई. एक जॅपनीज एक जॅपनीज कन्सेप्ट आहे हा, एक जॅपनीज विचार आहे जपानचा. इकिगाई म्हणजे एक ओकिनावा नावाचा एक आयलंड होता, जपानमध्ये आहे, आणि त्याच्यावरची माणसं 100 वर्षापेक्षा जास्ती जगायला लागली, किंवा त्यांचं ॲव्हरेज जीवनमान हे 100 वर्ष होतं. सो लोकांनी असं बघितलं की अरे बाबा का जगतायत ही लोक एवढी, म्हणजे आपल्याला जे जमत नाही ते पूर्वी लहानपणी आपल्याकडे एक जाहिरात होती की भला उसकी कमीज मेरी कमीज से सफेद कैसे, आणि हा सतत मानवी स्वभाव आहे की तो माझ्यापेक्षा जास्ती कसा काय जगतोय, आणि ते सतत त्याच्याबद्दल एक असूया, हेवा, उत्सुकता, या सगळ्या गोष्टी मनात ठेवायच्या. त्या मानवी स्वभावाप्रमाणे त्यांनी त्यांना विचारलं की का हो बाबा तुम्ही असे का जगता, तर ते म्हणले आम्ही इकी गाई फॉलो करतो. तर इकी गाई म्हणजे काय, तर ते म्हणले आम्ही आयुष्यामध्ये रोज सकाळी उठल्यानंतर आम्हाला काहीतरी एक उद्देश असतो आयुष्यामध्ये, आजचा दिवस घडवण्यासाठी काहीतरी एक उद्देश असतो, आणि तो उद्देश आम्हाला छान जगण्यासाठी प्रवृत्त करतो. त्यांनी एवढंच सांगितलं. पण मग वेस्टर्न लोकांनी त्याला खोदून खोदून विचारलं तरी पण की अरे म्हणजे काय, म्हणजे उद्देश काय, म्हणजे काय, काय काय तुम्हाला असतं, मग त्याच्यातून त्यांनी एक डायग्रॅम इकिगाईची दिली. ही अनेक लोकांनी आता कदाचित बघितली असेल. सो इकिगाई म्हणजे तुमच्या आयुष्याचा उद्देश, तुमच्या आयुष्याचा पर्पज, तुमच्या आयुष्याचं ध्येय, किंवा तुमच्या आयुष्याला असलेला अर्थ. इकिगाई जर साध्य करायची असेल, तुमच्या आयुष्याला जर अर्थ मिळवून द्यायचा असेल, तर जपानी विचाराप्रमाणे तुमच्याकडे एक 4 घटक असायला लागतात. एक म्हणजे जो वरचा पिवळा गोल आहे, व्हॉट यू लव्ह. असं काहीतरी पाहिजे की ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे, मग ती व्यक्ती असेल, एखादा छंद असेल, एखादी एखादी कला असेल, असं काहीतरी हवं की ज्याच्यावर यू यू जस्ट लव्ह दॅट पर्टिक्युलर थिंग. मग एखादं खाणं पण असेल. माझे एक दोन मित्र आहेत की ज्यांना मिसळ आवडते, आणि मग ते जगात कुठे जरी गेले तरी तिथे मिसळ मिळत असे तर एक निखिल म्हणून एक मित्र आहे माझा, तर त्याने जवळजवळ 72 ठिकाणच्या मिसळी खाल्लेल्या आहेत. सो ही लव्स मिसळ, काही का असे ना, मग त्याला जगण्याला ते अर्थ मिळतो की बाबा कुठे गेलो तरी मी मिसळ शोधतो, तिथली मिसळ खाऊन बघतो, त्याबद्दल माझी मतं बनवतो. मग दुसरा सर्कल जे आहे हिरवं, ते व्हॉट यू आर गुड ॲट. असं काहीतरी तुमच्या आयुष्यात पाहिजे की ज्याच्यामध्ये तुम्ही माहीर आहात, त्यामध्ये तुमचा काहीतरी एक तुमचा एक्सलन्स आहे, ती गोष्ट तुम्हाला जास्ती छान जमते. मग ती पुरणपोळी असू शकते, ते खूप छान केर काढणं असू शकतं. माझा एक मामा पुस्तकांना खूप छान कव्हरं घालायचा, त्याला कव्हरं घालणं अत्यंत सुंदर जमायचं, अत्यंत नीटनेटकी कव्हरं असायची पुस्तकांना. गप्पा मारायला एखाद्याला खूप छान जमू शकतं. असे खूप लोक असतात की जे खूप छान गप्पा मारतात, त्यांच्याशी गप्पा मारल्यानंतर आपल्याला खूप छान वाटतं, ताजं वाटतं, ताजं टवटवीत वाटतं, की यांच्याबरोबर एक 10-15 मिनिटं गप्पा मारल्या की छान वाटतं. आणि काही लोक असे असतात की दे आर गुड ॲट लिस्निंग. फार लुप्त होणारी कला आहे ही, की समोरच्याचं ऐकून घेणं आणि खूप छान प्रकारे ऐकून घेणं. काही लोक त्याच्यात खूप मातब्बर असतात, त्याच्यामुळे त्यांचं नाव असतं. सो एक गोष्ट असायला हवी की जी तुम्हाला त्याच्यावर तुमचं प्रेम आहे, दुसरी गोष्ट असायला हवी की ज्याच्यामुळे तुम्ही त्याच्यामुळे खूप चांगला यू आर गुड ॲट दॅट पर्टिक्युलर थिंग. तिसरी गोष्ट असायला हवी म्हणजे व्हॉट यू आर पेड, व्हॉट समथिंग दॅट कॅन पे यू. जगायचं असेल तर पैसा लागतो, आणि असं काहीतरी असायला हवं की ज्याच्यामुळे तुम्हाला नियमित प्रमाणात जी काही गरजेपुरती रक्कम आहे ती तुमच्यापर्यंत येत राहील. आणि चौथं सर्कल जे आहे ते व्हॉट द वर्ल्ड नीड्स और व्हॉट द सोसायटी नीड्स. जपानी विचाराप्रमाणे तुम्हाला जर आयुष्याला अर्थ मिळवायचा असेल तर तुम्ही फक्त स्वतःपुरता विचार करून चालणार नाही, मला काय आवडतं, माझं कशावर प्रेम आहे, मला पैसा कशात मिळतो, ह्याच्यापेक्षाही पुढे जाऊन चौथी गोष्ट जी आहे की समाजाला तुमचा काय उपयोग होतोय, तुम्ही समाजाला काही देऊ शकताय का. या 4 गोष्टी जर मिळवल्या तर इकिगाई तुम्ही साध्य करता आणि तुमच्या जगण्याला अर्थ येतो. असा एक खूप छान विचार होता माझ्या पुस्तकामधून, मी तो विचार माझ्या मुलींपर्यंत पण पोहोचवायचा प्रयत्न केला की इकिगाई साध्य करायचा प्रयत्न करा. मग एकीगाईवरची जी पुढची सगळी पुस्तकं वाचली त्याच्यामध्ये अजून एक त्याच्याबद्दल एक विचार आला, की त्याच्याबद्दल एक असं वाक्य आलं
की इकिगाई इज अ मॅप. इट्स अ मॅप टू डिस्कवर युअर गिफ्ट्स. तुम्हाला ज्या काही निसर्गाने तुमच्या अंगभूत कलागुण तुम्हाला तुमच्यामध्ये देऊन ठेवलेले आहेत. आणि हे कलागुण म्हणजे काय फक्त गाणं किंवा स्वयंपाक किंवा अजून नृत्य असं नाही. मी जसं म्हटलं त्याप्रमाणे एखाद्याला ऐकण्याचा पण गुण असतो. दुसऱ्या माणसाचं छान ऐकून घेणं हा पण एक गुण असतो. खूप छान बोलणं हा गुण असतो. वाचन करणं हा गुण असतो. इतरांच्या मदतीला येणं हा गुण असतो. तर तुम्हाला एक प्रत्येकाला आपल्याला निसर्गाने एक गिफ्ट देऊन तुम्हाला या भूतलावर पाठवलेलं आहे. त्या गिफ्टला शोधणं आणि त्या शोधण्याचा मॅप म्हणजे इकिगाई. हा जो मॅप शब्द आला ना, तर तिथे मला आणि जेव्हा इकिगाई बद्दल मी विचार करत होतो तेव्हा सतत मी मगाशी म्हटलं मला ओळख जेव्हा सांगितली अंजलीताईंनी तेव्हा त्यांनी सांगितलं की भारतीय तत्वज्ञानाचा वर हे वाचन करत असतात. तर मला असं कायम वाटतं की आपलं जे सनातन तत्वज्ञान आहे त्यामध्ये सगळ्या गोष्टींचा विचार ऑलमोस्ट केलेला आहे. आपण ते खूप कमी वाचतो काही वेळा की आपण ते नीटस जाणून घेत नाही. पण आपल्याकडे सगळ्या गोष्टींबद्दल ऑलरेडी विचार करून झालेला आहे. आपल्या वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये, पुराणांमध्ये. तर हा जो जपानी विचार मी ऐकत होतो तो छानच होता, पण मला असं कायम वाटायचं की आपल्याकडे काहीतरी असणार नाही याच्यासारखंच. तर मग ते काय असायला हवं, काय असेल, हा विचार कायम माझ्या मनात एक बॅक ऑफ द माइंड कॉन्स्टंट चालू होता. इकिगाई माझ्या आयुष्यात आली साधारण 2017 साली. आणि त्या 17 पासून परवा परवापर्यंत सप्टेंबर 2024 पर्यंत मला असं सतत सतत वाटायचं की काहीतरी इकिगाई सारखं भारतात पण असणारा, भारतीय तत्वज्ञानात पण असायला हवं. आणि जेव्हा हा मॅप शब्द आला तेव्हा मला अचानक आठवलं, अरे पुरुषार्थ नावाचा काहीतरी आपल्याकडे एक विचार आहे की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. सो ज्या गोष्टी आपल्याला मोक्षाकडे नेतात, तर याचा अर्थ तो एक मॅपच झाला ना. मग मला कारण तेव्हा जो काही मी होतो त्या त्या मी मध्ये त्या त्या मला पुरुषार्थ म्हणजे आयुष्यामधले टप्पे असा एक माझा विचार होता. जो नंतर मला लक्षात आला की तो खूपच संकुचित विचार होता. पण पुरुषार्थ म्हणजे काय, तर धर्म, अर्थ, काम, मोक्ष. तुम्ही सुरुवातीला अ, धर्म शिकून घ्यायचा लहानपणी. मग त्याच्यानंतर त्याचा वापर करून तुम्ही अर्थ मिळवायचा, पैसे मिळवायचे. मग त्याच्यानंतर तुम्ही गृहस्थाश्रम करायचा. आणि मग सगळ्यात शेवटी मोक्षपदाला प्राप्ती तुम्ही करण्याकडे प्रयत्न करायचा. सो आपले जे काही आश्रम आहेत त्याचा विचार आहे की काय, असे सगळे विचार मनात येत होते. माझ्या माझ्या पद्धतीने मी त्या गोष्टी पडताळून बघत होतो. अजून एक माझी एक सवय अशी आहे की ज्या काही गोष्टी आपल्याला डोक्यात येतात त्या कुठेतरी आपापल्याच डोक्यातल्या विचारांनी, प्रश्नांनी त्या ताडून बघायच्या. म्हणजे केवळ कोणतरी सांगतोय की पुरुषार्थ म्हणजे हे चार, पुरुषार्थ म्हणजे हे आयुष्याचे टप्पे, म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. पुणेकर असल्यामुळे कुठल्याही गोष्टीवर पटकन विश्वास ठेवायचा नाही. आपला विचार, काय म्हणतात ना, आपली बुद्धी सतत चालवत राहायची. काही वेळा ती आगाऊ असली तरी चालेल, पण तरी ती चालवत राहायची बुद्धी. हा एक स्थायी भाव आहे. त्याच्यामुळे त्या प्रकारे मी सतत ह्या गोष्टीवर विचार करायला लागलो की असं कसं असेल ना, म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे आयुष्याचे टप्पे कसे काय असू शकतील. हा एक विचार होता. आणि अजून एक विचार मला छळत होता. हे जेव्हा मी चार हे बघितले तेव्हा एस्पेशली काम हा शब्द. आपल्याकडे काम हा शब्द खूप मोठ्याने बोलायला आपल्याला खूप लाजल्यासारखं होतं, कारण आपण चार चौघांमध्ये मी जरा काम या विषयावर जरा विचार करतोय असं म्हटलं तर लोक म्हणते, अरे तू जरा घरात बसून विचार कर किंवा जरा हळूच, जरा चार लोकात एकदम मोठ्याने बोलू नको. कारण त्या शब्दाबद्दल असं प्रचंड एक बाबुलबुवा आहे, भाऊ आहे, किंवा अश्लील अश्लील या सगळ्या ह्याच्यावर तो खूप फिरत असतो शब्द. पण तोच शब्द जास्ती मला विचार करायला प्रवृत्त करत होता की पुरुषार्थ समजा मी म्हणलं तर असे कुठली लोक आपल्या डोळ्यासमोर होतील की ज्यांना आपण 100% म्हणू शकतो की या लोकांनी पुरुषार्थ काय म्हणतात ना अचीव केला, यांना पुरुषार्थ समजला, यांना पुरुषार्थ जमला. तर जे मोठे समाजसेवक होते, जे संत लोक होते आपल्याकडे, जी खरंच मोक्षपदाला पोहोचली, ज्या माऊलींनी संजीवन समाधी घेतली आपल्या इथून अगदी जवळ असेल आळंदीमध्ये, त्यांना तर नक्की पुरुषार्थ जमला. अमित करकरेला जमला की नाही मला माहित नाही, किंवा जमेल की नाही मला माहित नाही, पण माऊलींना नक्की पुरुषार्थ जमला. ज्यांना सदैव वैकुंठ प्राप्ती झाली अशा तुकोबांना नक्कीच जमला. मग माऊलींच्या बाबतीत मला असा कायम प्रश्न पडला की ह्यांना जर पुरुषार्थ जमला असेल तर त्यातला जो काम हा शब्द आहे तो माऊलींच्या भाषेत त्या माऊलींना मी कसा काढून बघायचा. मी ज्ञानेश्वर माऊलींना धर्म, बरं अर्थ, पैसा कुठे त्यांनी मिळवला माऊलींनी, हे अर्थ नाही मिळाला, काम नाही मिळाला, तर मग फक्त धर्म आणि मोक्ष या दोनच गोष्टी झाल्या माऊलींच्या. याचा अर्थ पुरुषार्थाचा जो माझ्या डोक्यातला अर्थ आहे, पुरुषार्थाचा जो माझ्या डोक्यातला विचार आहे, माझा जो काही मला आवाका लक्षात आलेला आहे पुरुषार्थ या विचाराचा, कल्पनेचा,
तत्वज्ञानाचा तो संकुचित आहे, तो त्याच्या काहीतरी पलीकडे असला पाहिजे. मग सुरू झाला पुरुषार्थाबद्दलचा गुगल करणं, त्याबद्दलची पुस्तकं वाचणं आणि त्याबद्दलच्या लोकांचे विचार वाचणं. आणि त्या विचारातून सप्टेंबर पासून आतापर्यंत जे काही मला समजलंय ते थोडंसं मांडण्याचा हा तुमच्या पुढे मांडण्याचा हा प्रयत्न आहे. मैत्र नावाचा गट आहे, त्या गटाच्या मध्ये मी 5-6 ठिकाणी याच्यावर वेगवेगळ्या हीच लेक्चर घेतली. तिथे काही लोकांशी चर्चा झाली, लेक्चर नंतर लेक्चर चालू असताना उदाहरणांमध्ये त्याच्यातूनही काही काही नवीन नवीन गोष्टी कळल्या. त्यामुळे सप्टेंबर पासून आजपर्यंत जे जे काही नवीन नवीन शिकलोय ते सगळं आज तुमच्यासमोर मांडण्याचा हा थोडासा प्रयत्न आहे. आता पहिला प्रश्न असा येतो पुन्हा पुण्यामध्ये की हा अमित करकरे कोण? म्हणजे दासबोधातला जो पहिला श्लोक आहे किंवा पहिला जो रचना आहे की श्रोते पुस्तकी ग्रंथ कोण आणि हा कोण लिहिणारा माणूस, हा कोण बोलतोय हा माणूस, असं आपल्याकडे विचारण्याची पद्धत आहे की हा अमित करकरे कोण टिक्कोजीराव की ज्याला हा जो पुरुषार्थावर बोलायला लागलाय. तर याचं उत्तर आहे किंवा याचं कारण आहे सनातन सहिष्णू तत्वज्ञान. आपलं तत्वज्ञान सनातन आहे, आपलं तत्वज्ञान सहिष्णू आहे. सनातन याचा कारण कुठलाही धर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई या कुठलेही धर्म नव्हते, त्याच्या आधीपासून काही गोष्टी लिहिल्या गेलेल्या होत्या. वेद, उपनिषद, पुराण ही कधी लिहिली गेली, त्याच्या खूप खूप पूर्वी लिहिली गेली आणि त्याच्यामध्ये सगळं सगळं लिहून ठेवलेलं आहे. सो हे सनातन आहे, ते कोणी कितीही जरी नष्ट करायचा प्रयत्न करा तरी नष्ट होणं शक्यच नाहीये, कारण ते निसर्गाशी बांधलेलं आहे. जेव्हा निसर्ग नष्ट होईल तेव्हा हे तत्वज्ञान नष्ट होईल. त्याच्या निसर्ग कधीच नष्ट होऊ शकत नाही, त्याप्रमाणे तत्वज्ञानही जे निसर्गाशी संपूर्णपणे बांधलेलं आहे ते कधीच नष्ट होऊ शकत नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सहिष्णू आहे. सहिष्णू म्हणजे मी सांगतो तेच खरं किंवा अमक्या अमक्या ठिकाणी लिहिलेलं आहे तेच खरं आणि हा जर कोणतरी वेगळा बोलत असेल तर ते सगळं खोटं, असं हे तत्वज्ञान कधी म्हणत नाही. ज्याला जेवढं समजलंय, ज्याला जेवढं कळलंय त्याने तेवढं ते मांडावं आणि त्याच्यातून त्याने अजून अजून पुढे जावं, त्याच्यातून चर्चा व्हावी, त्याच्यातून पुढे जावं, असं म्हणणारं आणि असं मानणारं आणि असं वागणारं आपलं तत्वज्ञान. म्हणून ते सहिष्णू आहे. आपण कोणावरही चिडत नाही. तू वेगळं काहीतरी म्हणतोयस म्हणून मी आता तुला मारतो किंवा तू आता ह्याच्या पुढे बोलू नकोस असं आपलं तत्वज्ञान कधी सांगत नाही. सगळ्यांना एकत्र घेऊन जाणारं हे तत्वज्ञान आहे. याचं अगदी एक छोटंसं उदाहरण देतो. गीता हा आपला अत्यंत महत्वाचा धार्मिक ग्रंथ आहे आणि माऊलींनी जेव्हा गीता बघितली तेव्हा त्यांना तो भक्तियोग वाटला. सो भावार्थ दीपिका जी त्यांनी लिहिली ती पूर्णपणे भक्तियोग या हा विचार डोक्यात ठेवून ती लिहिली गेली. पण मंडाल्याच्या तुरुंगात जेव्हा लोकमान्य टिळक होते तेव्हा त्यांनी गीता रहस्य लिहून गीता हा भक्तियोग नसून हा कर्मयोग आहे असा एक वेगळा विचार मांडला आणि तोही आपण मान्य केला. म्हणजे माऊली आता सांगतात ना भक्तियोग आहे तर तुम्ही कोण सांगणार कर्मयोग, असं आपण म्हणलं नाही, म्हणून आपण सहिष्णू आहोत सगळे. सो आपल्याला लोकमान्यही तेवढेच आदराचे आहे, तेवढेच जवळचे आहे आणि माऊली तर आपल्याला सगळ्यांच्या आदराच्या जवळच्या आहेच आहेत. सो ज्ञानेश्वर माऊली, लोकमान्य टिळक ही खूप मोठी नावं झाली. पण आपलं तत्वज्ञान असं आहे की ते अमित करकरेला पण संधी देतं की तुला काय सांगायचंय, तुला काय समजलंय ते तू लोकांसमोर मांड आणि त्याच्यातून तू तुझा तुझा अर्थ शोधण्याचा प्रयत्न कर. कारण जो जे वांछिल तो ते लाभो असं म्हणणारं आपलं तत्वज्ञान आहे. आणि अजून एक तत्वज्ञान आपलं सांगतं की एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मे नमी. म्हणजे काय? तर मला जे सप्टेंबरमध्ये पुरुषार्थ माहिती होता त्यापेक्षा जानेवारीमध्ये जास्ती समजलं. जानेवारीमध्ये मी लेक्चर्स द्यायला सुरुवात केली, आज 25 फेब्रुवारीला मला तो अजून अजून जास्ती समजलेला आहे. कदाचित 2026 मध्ये पुरुषार्थाबद्दल अजून काहीतरी माहिती मला असेल. सो मी एकाच जन्मात रोज नव्याने जन्मणार आहे, रोज नव्याने मला कुठल्या तरी नवीन गोष्टीचा शोध लागणार आहे आणि हे शोध सतत घेत राहणं, स्वतःचा शोध घेत राहणं, आपल्याला जे विचार आपल्याला वाचतोय त्याचा शोध घेत राहणं, म्हणजेच तो जीवनाचा अर्थ आणि म्हणजेच ती इकिगाई. आणि हेच आपलं तत्वज्ञान आपल्याला सांगतंय. सो मला थोडंसं असं वाटतं की इकिगाईपेक्षा एक पाऊल थोडंसं पुढे आहे. आपलं हे पुरुषार्थाचं किंवा आपलं हे सहिष्णू सनातन तत्वज्ञान आहे, जो भारतीय तत्वज्ञान आहे, ते त्याच्या एक पाऊल पुढे जातं आणि ऍक्च्युली तुमच्या जगण्याला अर्थ काय आहे, कशाने येऊ शकतो ते ते सांगू शकतं. आणि त्याच्यासाठी गरजेचा असतो आणि त्या पुरुषार्थाचा खरा अर्थ काय आहे, त्याच्या मागचा विचार काय आहे, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 शब्दांमध्ये मागचा मला समजलेला विचार आणि समाधानी आणि परिपूर्ण असं जर कोणाला जगायचं असेल कुठल्याही वयाच्या माणसाला, तर त्याला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4ही गोष्टी जर त्याने
हासिल केल्या, या चारही गोष्टी जर त्याने अंगीकारल्या, तर संतुलित, समाधानी आणि परिपूर्ण जगता येतं. याच्यामध्ये माऊलीही आले, याच्यामध्ये अमित करकरेही आला, आणि याच्यामध्ये अगदी जो आत्ता चौथी पाचवीतला किंवा आत्ता बोर्डाची परीक्षा देतोय दहावीतला माणूस, तोही आला. या सगळ्यांना धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या सारी गोष्टी ऍप्लिकेबल होत्या. म्हणून रोजच्या जगण्यातला पुरुषार्थ हा आजचा विचार आहे. आता याला काहीतरी एक उदाहरण पाहिजे. मी आपल्याला समजा या चार गोष्टी जर ताडून बघायच्या झाल्या, तर आपल्या आयुष्यात मी ज्या रोजच्या जगण्यातला पुरुषार्थ म्हणतोय, तेव्हा मी असं काहीतरी तुम्हाला एक उदाहरण द्यायला हवं की ज्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल, अरे खरंच की हे आपण आत्तापर्यंत करत होतो आणि आपल्याला हे लक्षातच नाही आलं. सो सगळ्यांना एक जनरल आत्ताच ते ट्रेलर सारखे मी सांगून ठेवतो की सगळ्यात शेवटी मी एक उदाहरण देणार आहे. हे धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाचे विचार सांगितल्यानंतर ते आपल्या रोजच्या आयुष्यातल्या एका गोष्टीशी मी त्याचं कनेक्शन लावायचा प्रयत्न करणार आहे. तो म्हणजे घरातला ओटा. आपल्याकडे खूप साऱ्या महिला शुभंकर, शुभार्थी आहेत. महिला नसतील, जे पुरुष असतील, त्यांनी सुद्धा ओट्यावर 100% ते ओट्याच्या जवळ गेलेले आहेत. सो घरातला ओटा सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत त्या ओट्याच्या आजूबाजूला जे काही गोष्टी घडत असतात, त्या सगळ्या गोष्टींमधला पुरुषार्थ शोधणं हा आजच्या लेक्चर मधला आपला उद्देश असेल. सो डोक्यात कायम तो ओटा ठेवा. आपण ज्या धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारीचे जेव्हा विचार ऐकू, तेव्हा कॉन्स्टंटली तो ओटा डोळ्यासमोर असू दे आणि त्याच्याशी कुठेतरी हे सगळं कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा. नाही जमलं तर सगळ्यात शेवटच्या स्लाइडला मी ते करून दाखवेनच, पण आधीच सांगून ठेवलं जेणेकरून तुम्ही पण लेक्चर चालू असेपर्यंत या सगळ्या गोष्टी परस्पर करू शकाल. आता प्रश्न असा येतो, पुरुषार्थ म्हणजे मग ते पुरुषांचंच आहे का फक्त? हा सगळ्या ह्या स्त्रियांचा काही हे नाही का? आणि पुरुषार्थाचं उदाहरण देण्यासाठी हा माणूस ओटा का घेतोय स्वयंपाकघरातला, जिथे मॅक्झिमम वेळा स्त्रिया असतात? तर पुरुष याचा आपण मराठीमध्ये अर्थ पुरुष आणि स्त्री हा जेंडर स्पेसिफिक अर्थ लावतो. पण वेदांमध्ये आपली जी आद्य आपले जे सगळं तत्वज्ञान आहे, त्याच्यामध्ये पुरुष याचा अर्थ पुरी शेते इति पुरुषः. म्हणजे पुरी म्हणजे इन द बॉडी, समथिंग दॅट लाईज इन द बॉडी इज पुरुषार्थ. सो शुद्ध चेतना किंवा प्युअर कॉन्शियसनेस म्हणजे पुरुष. पुरुष आणि प्रकृती असा सांख्य योगामधला जो काही विचार आहे, त्यातला हा पुरुष आहे. हा स्त्री पुरुष मधला पुरुष नाही. प्रत्येक भाषेमध्ये काही वेळा दोन भाषांमध्ये शब्द सेम असतो पण त्याचा अर्थ वेगळा असतो. जसं साला हे आपण मराठीत म्हणलं तर ती शिवी होते, पण हिंदीत म्हणलं तर ते खूप छान नातं होतं. आणि तो काय आपला मेवण्याला आपण साला म्हणतो हिंदीमध्ये. किंवा चेष्टा, हिंदीमध्ये चेष्टा म्हणजे एखाद्या गोष्टीचा प्रयत्न करणे, आणि मराठीमध्ये चेष्टा म्हणजे एखाद्या व्यक्तीची चेष्टा करणे. सो निगेटिव्ह पॉझिटिव्ह अर्थ हे दोन भाषांमध्ये असतात. तसंच पुरुष म्हणजे स्त्री पुरुष हा इथे अभिप्रेत नाही अर्थ. पुरुष म्हणजे जी शुद्ध चेतना प्रत्येकामध्ये आहे, त्या प्रत्येक शुद्ध चेतनेला पुरुष असं म्हटलेलं आहे आपल्या आद्य साहित्यामध्ये. आणि दॅट इज समथिंग विच द पुरुष शुड एम इज पुरुषार्थ. पुरुष हा येणं अर्थ ते इति पुरुष. पुरुषाला समजा अर्थ द्यायचा असेल तर तो ज्यामुळे अर्थ प्राप्त होतो, ज्या गोष्टींसाठी प्रत्येकाने ज्या गोष्टींचा ध्येय ठेवायला हवं, ज्या गोष्टींसाठी आयुष्यामध्ये काम करायला हवं, त्या सगळ्या गोष्टी म्हणजे पुरुषार्थ. सो धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही गोष्टी प्रत्येकाने, तुमचं लग्न झालो नसो, असो नसो, त्याचा काही संबंध नाहीये. जन्माला आल्यापासून आतापर्यंत जेव्हा जेव्हा आपल्याला संतुलित वाटलेलं आहे, जेव्हा जेव्हा समाधानी वाटलेलं आहे, तेव्हा तेव्हा आपण सगळ्यांनी त्या त्यावेळी पुरुषार्थ साध्य केलेला आहे. सो आपण सगळ्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी तेवढ्या काळापुरता तरी पुरुषार्थ साध्य केलाय. म्हणूनच ओट्याचं उदाहरण, म्हणूनच त्या स्वयंपाकघरातला ओटा कसा ते बघूया. पहिलं धर्म. धर्म म्हणलं की सध्या हिंदू धर्म, मुसलमान धर्म, आमका धर्म, तमका धर्म असं आपल्या डोक्यात येतं. पण आपल्या तत्वज्ञानात धर्म याचा अर्थ एवढा पुन्हा छोटा नाहीये, तो खूप व्यापक आहे. संस्कृतमध्ये धर्माची जी व्याख्या आहे त्याप्रमाणे ज्याने अभ्युदय होतो, ज्याने समस्त समाजाचा, स्वतःचा आणि इतरांचा अभ्युदय होतो, आणि ज्याने कल्याण होतं, ज्याने श्रेयस सिद्धी प्राप्त होते, ते सगळं म्हणजे धर्म. सो धर्माची खूप छान व्याख्या आपल्या तत्वज्ञानामध्ये दिलेली आहे. ज्या ज्या गोष्टींमुळे, ज्या ज्या गोष्टी पाळल्यामुळे स्वतःचं आणि समाजाचं, इतरांचं, सगळ्यांचं अभ्युदय होतं. आपण आपलं तत्वज्ञान कायम स्वतःच्या पलीकडे जाऊन इतरांबरोबर पण कनेक्ट होतं. फक्त तुमचा उद्देश, तुमचा अभ्युदय, तुमचा उदय, तुमचं कल्याण करा
म्हणजेच धर्म असं नाही. धर्मामध्ये सगळे आले आणि सगळे म्हणजे इतर माणसं नाही, त्यामध्ये निसर्गही आला. निसर्गाचं कल्याण जेव्हा होईल, पशुपक्ष्यांचं कल्याण होईल, तुमचं कल्याण करता करता इतर कोणालाही हानी पोहोचणार नाही, ह्या सगळं जेव्हा होतं त्याचा अर्थ म्हणजे धर्म. सो धर्म म्हणजे काय आहे? तर धर्म म्हणजे इट्स अ रोड मॅप, इट्स अ रूल बुक. कसं वागावं, काय करावं, कसं एखादी गोष्ट प्राप्त करावी, ह्याचा जो काही रूल्स दिलेले आहेत तो म्हणजे धर्म. आपलं कर्तव्य काय आहे? आपण धर्म हा शब्द वेगवेगळ्या पद्धतीने वापरतो. एक म्हणजे रिलिजन पद्धतीने वापरतो, पण आपण ज्याला म्हणतो ना मनुष्य धर्म आहे, म्हणजे माणूस म्हणून आपल्याला जन्म मिळाल्यानंतर आपण काय काय करणं अपेक्षित आहे ते समजून घेणं म्हणजे धर्म. माझा एक विद्यार्थी धर्म आहे. सध्या विद्यार्थी धर्मामधली लोक 10वी आणि 12वीच्या परीक्षा देत आहेत. सो त्यांनी नीट अभ्यास करून परीक्षा देणं, बाकी काही कुठेही आपलं आकर्षणाला बळी न पडता, हा त्यांचा विद्यार्थी धर्म आहे. मग एक नागरिक म्हणून आपला एक धर्म असतो, एक पिता म्हणून धर्म असतो, एक आई म्हणून धर्म असतो, एक भाऊ म्हणून असतो, एक मुलगा म्हणून असतो. सो वेगवेगळ्या नात्यांमध्ये आपला एक धर्म तयार होतो की एक मुलगा म्हणून मी काय कसं वागायला हवं, त्याचे जे नियम आहेत. आणि त्या नियमांना सगळ्यांना बेस एकच, ज्याने तुमचं आणि इतरांचं अभ्युदय आणि कल्याण होईल, म्हणजेच ते सगळे विचार. सो मला हे रूल बुक कुठे मिळेल? असं आप्पाबाळून चौकातल्या कुठल्या दुकानामध्ये मला हे रूल बुक मिळेल की ज्याच्यामुळे मला कळेल की धर्म, माझा धर्म काय आहे? तर असं काही रूल बुक कुठे अवेलेबल नाहीये. तुम्ही फक्त डोळे मिटून विचार करा की आपल्या बरोबर इतरांचं कल्याण होणार आहे का? मी जे काही वागतोय त्याच्यामुळे तसं जर वागत असेल तर याचा अर्थ मी धर्माप्रमाणे वागतोय. सो मी एखादी गोष्ट उचलली की ती मला मिळते, हळूच उचलली, पण त्या समोरच्याची जाते, अशा वेळी तो धर्म होत नाही, कारण माझं कल्याण होतंय पण त्याचं होत नाहीये. सो ज्या ज्या गोष्टीमुळे माझं आणि माझ्या सभोवतालचं कल्याण होईल त्या त्या गोष्टी आपोआप धर्मामध्ये येतात. म्हणजे आपला पिंड हा पण एक धर्म झाला. माझा एक स्वभाव धर्म असतो. म्हणजे एखाद्या माणसाला, जसं मी मगाशी म्हणलं तसं, की एखाद्या माणसाचं बोलणं हा धर्म असतो, एखाद्या माणसाचं ऐकणं हा धर्म असतो. लताबाईंचं गाणं हा धर्म होता, त्यांचा सूर हे त्यांचा धर्म होता. त्यांनी ते खूप सगळ्यांना आपल्याला वाटलं आपलं सगळ्यांचं कल्याण आणि एकदम आपलं आयुष्य खूप छान करून टाकलं त्या त्या बाईंनी. सो आपला पिंड काय आहे, आपण नक्की काय घेऊन जन्माला आलोय, कुठले गुण जन्माला आलोय, ते ते ओळखणं, ते शोधणं, हा सुद्धा आपल्या आयुष्याचा पुरुषार्थ आहे. की तुमचा पिंड काय आहे, तुम्हाला काय जमतंय आणि त्याचा तुमच्यासाठी आणि इतरांसाठी कसा उपयोग होऊ शकेल, ह्याचा विचार करणं आयुष्यभर, म्हणजे तुम्ही धर्माप्रमाणे वागताय. आणि मग ह्याच्यामध्ये श्रेयस कर्म पण येतं. श्रेयस म्हणजे ज्याच्यामुळे लॉंग टर्म सगळ्यांचाच फायदा आहे. फक्त आत्तापुरतं प्रेयस कर्म नाही. श्रेयस आणि प्रेयस असा एक आपल्याकडे नचिकेताची गोष्ट आहे. यमराजाकडे नचिकेत गेला आणि त्याने विचारलं, त्याच्यामध्ये श्रेयस आणि प्रेयस अशी दोन प्रकारची कर्म येतात. प्रेयस म्हणजे मला आत्ता तात्पुरतं होतं, पिझ्झा खाल्ला मला छान वाटलं, ते प्रेयस कर्म. पण त्याच्यामुळे माझं वजन वाढतं. सो मला जर वजन वाढवायचं नसेल तर ते न खाता मी काहीतरी हेल्दी खाणं म्हणजे श्रेयस कर्म. मी ज्या काही गोष्टी करीन त्याने इतरांचं कल्याण होत असेल तर ते श्रेयस कर्म. या सगळ्या गोष्टी धर्मामध्ये येतात. आणि अजून एक व्याख्या आपल्याकडे दिलेली आहे, ती म्हणजे धारयती इति धर्म. जो आपण धारण करतो तो धर्म. सध्याचा समाज, मी जे म्हणलं तसं, की ऱ्हास जो चाललेला आहे सध्या. आजच एक मी रील बघत होतो, त्या बाई नाचत होत्या, त्यांचं मूल, लहान मूल म्हणजे अक्षरशः 3-4 वर्षाचं मूल त्या बाईंच्या शेजारी आलं, त्या नाचत होत्या, रेकॉर्डिंग चालू होतं. त्यांनी त्या मुलाला उचललं आणि असं मागे फेकून दिलं, कारण रेकॉर्डिंग चालू होतं रील्सचा. आज हा समाज आपला आहे. रील्सच्या काय म्हणतात ना, रील्सच्या नादामध्ये सगळे वाया चाललेले आहेत. कारण माझं तेच चांगलं, माझं तेच बरोबर आणि मला जे मिळतंय तेच महत्वाचं, बाकीच्यांना काय मिळो नवळो, माझं पोरगं मागे ते कुठे पडलंय मला काही कळत नाहीये. थोडक्यात आपण धर्म सोडला. धर्म सोडला म्हणजे फक्त काहीतरी मी नॉनव्हेज खाल्लं किंवा मी आमकं केलं म्हणजे धर्म सोडला असं नाही. माझ्या पलीकडे जाऊन इतरांचा विचार न करता माझ्यापुरताच विचार केला तरी आपण मनुष्य धर्म सोडला, तरी आपण निसर्ग धर्म सोडला. आणि असा जेव्हा धर्म सगळीकडे सोडला जातो तेव्हा धर्म हा सगळा बेस आहे, हा सगळा प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्यावर अख्खा समाज, अख्खं मानवजात ही काय म्हणतात ना तोलून धरली गेलेली आहे. जेव्हा आपण हे रूल्स विसरतो तेव्हा आपोआप तो समाजाचा जो प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावर आपण उभे आहोत त्याला कुठेतरी तडे जायला लागतात. आणि मग आपल्याला असं वाटायला लागतं काही दिवसांनी काय माहिती काय बघायला लागणार आहे आपल्याला. सो समाजाचा जो ऱ्हास होतोय त्याचं कारण आपण धर्म सोडला, आपण मनुष्य धर्म सोडला. मी हिंदू धर्माबद्दल, मुस्लिम धर्माबद्दल कुठेच बोलत नाही. मनुष्य धर्म जो आहे आपला, जो आपला एक आपल्याबरोबर इतरांचा विचार करण्याचा जो धर्म आहे, तो जेव्हा आपण सोडतो तेव्हा आपोआप समाज खाली खाली जायला लागतो. सो जो आचरण केला जातो तोच धर्म, आणि ह्या सगळ्याचा मिळून होतो तो धर्म. आणि हा धर्म आपला काय आहे,
ऍज अ माणूस म्हणून, एक डॉक्टर म्हणून, एक मुलगा म्हणून, एक पती म्हणून, एक भाऊ म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून, आणि मला जो काही स्वभाव गुण मिळालेले आहेत, मला एखाद्या माणसाला मॅनेजमेंट स्किल्स असतात, एखाद्या माणसाला बोलण्याचं स्किल असतं, एखाद्या माणसाला वाचनाचं, मला जे काही स्किल्स निसर्गाने देऊन पाठवलेला आहे त्याचा वापर मी माझ्यासाठी आणि इतरांसाठी कसा चांगला करू शकेन याचा सतत विचार करत राहणं, याचा सतत ध्यास ठेवणं आणि ह्याच्यामुळे माझ्या आणि इतरांच्या आयुष्याला अर्थ निर्माण करणं, हा माझा पुरुषार्थामधला धर्म, ही गोष्ट, आणि ही प्रत्येकाला लागू होते. हा विचार करा, असा आपला पुरुषार्थ सांगतो की तुम्हाला काय दिलेलं आहे त्याचा तुमच्यासाठी आणि इतरांसाठी कसा वापर करता येईल. त्याच्या पुढचा पुरुषार्थ आला तो म्हणजे अर्थ. अर्थसंकल्प, अर्थमंत्री, अर्थ पाहिजे असं म्हटल्यानंतर आपल्याला अर्थाचा एक कॉमन त्याचा आपण अर्थ लावतो, तो म्हणजे अर्थ म्हणजे पैसा. पण हेच पुरुषार्थ जेव्हा लिहिलं गेलं आपल्या सनातन तत्वज्ञानामध्ये, तेव्हा पैसा अस्तित्वातच नव्हता. तेव्हा बार्टर सिस्टीम होती. तेव्हा हा जो काही नाणी नोटा असं काही तिथे अवेलेबल नव्हतं, सोनंही माहित नव्हतं लोकांना. त्याच्यामुळे पुरुषार्थामधला जो अर्थ आहे तो पैसा किंवा संपत्ती याच्याशी कुठेही त्याचा संबंध येत नाही. तर त्याचा संबंध येतो धर्माशीच. धर्म म्हणून आपण ज्या काही गोष्टी करणार आहोत समाजासाठी, आपल्या कुटुंबासाठी, स्वतःसाठी, त्या सर्व जी प्रयोजन आहेत आपली, त्या प्रयोजनांची संकल्पसिद्धी होण्यासाठी जी पुरेशी साधन संपत्ती आहे, ती साधन संपत्ती म्हणजे अर्थ. अर्थ म्हणजे पैसा नसून आपल्याला ज्या काही गोष्टी आपल्या मनात आहेत त्या आपल्या गोष्टी, त्याची जी साधन संपत्ती लागते त्याच्यासाठी, त्याच्यासाठी माणसं लागत असतील. आता समजा आपल्याला आपला एक ट्रस्ट चालवायचा आहे, त्याच्यासाठी काही आपल्या योजना असतात, आपले काही प्रकल्प असतात, त्यासाठी एक कार्यकारी मंडळ लागतं, त्याच्यासाठी काही लोक लागतात, त्याच्यासाठी अतुल सरांसारखी लोक लागतात की जे हे सगळं रेकॉर्ड करतात आणि ते टाकतात. सो वेगवेगळी माणसं आपापल्या परीने आपापला वाटा इथे उचलत आहेत, आणि म्हणून हे सगळ्याचा मिळून त्याचा जो एक मदत धर्म जो आपण सगळ्यांसाठी करतोय, आपण एकमेकांना सगळेजण मदत करतोय. इथे कोणीही एकच जण दुसऱ्या लोकांना मदत, शुभंकर शुभार्थींना, शुभार्थी शुभंकरांना, कार्यकारी मंडळ शुभंकर शुभार्थींना, सगळेजण एकमेकांना मदत करत आहेत. हा जो सगळा चालवलेला आहे व्याप, त्याच्यासाठी वेगवेगळी माणसं लागतात, त्याच्यासाठी वेगवेगळी साधन संपत्ती लागते. ती साधन संपत्ती गोळा करणं, ती ओळखणं, ती गोळा करणं म्हणजे अर्थ, हा पुरुषार्थ. मग त्याच्यासाठी काही अतुल सरांना डिजिटल गोष्टी जास्ती चांगल्या जमतात, त्यांना हे वेबसाईट, हे झूम वगैरे सगळं चांगलं जमतं. शोभनाताई लिहू फार चांगले शकतात. काही लोकांचा संपर्क चांगला असतो, काही लोक ड्राफ्टिंग चांगलं करू शकतात, काही लोकांना एखाद्या गोष्टीचं नियोजन करणं खूप चांगलं जमतं. प्रत्येकामध्ये असलेल्या चांगल्या चांगल्या गोष्टी, ज्या मी मगाशी म्हटलं स्वभाव धर्म, प्रत्येकाचा स्वभाव धर्म घेऊन त्याच्यातून एकत्रित येऊन त्या सगळ्याची साधन संपत्ती निर्माण करून ती एकत्रित करून त्याच्यातून काहीतरी स्वतःसाठी आणि समाजासाठी पुढे नेणं, याच्यातली एकत्रित करणं, ही साधन संपत्ती पुरेशी गोळा करणं म्हणजे अर्थ. आता आपण अर्थ म्हणून पण बघूया, पैसा म्हणून. त्याच्यासाठी सध्या सगळीकडे पैसेही लागतात. मग ती देणगी गोळा करण्यासाठी काही माणसं देणगी गोळा करण्यामध्ये पटाईत असतात की त्यांना पटकन जमतं देणगी गोळा करायला. जसं मला समजा माझ्या मुलीला इंजिनिअर करायचं आहे, तिला काहीतरी अमेरिकेत शिक्षणासाठी पाठवायचं आहे किंवा परदेशी पाठवायचं, तर त्याच्यासाठी माझा धर्म, पालक धर्म म्हणजे काय, तर तिच्यासाठी लागणारी जी काही साधन संपत्ती आहे, त्याच्यामध्ये पैसा आला, त्याच्यामध्ये एज्युकेशन लोन आलं, त्याच्यामध्ये समजा तिला कुठेतरी आता वेगळ्याच देशात जायचं तर तिथे माझ्या ओळखीची कोणी लोक आहेत का, त्या लोकांशी संपर्क साधायचा की माझी मुलगी तिथे येते, तिला काही लागलं तर तुम्ही तिथे तिचे लोकल गार्डियन व्हा. हे सगळे साधन संपत्ती मी तिच्यासाठी गोळा करणं, हा माझा पुरुषार्थ झाला. सो मला माझ्या कुटुंबाला ज्या ज्या काही गोष्टी लागतात त्याच्यामध्ये पैसा ही फक्त एक गोष्ट झाली, पण सगळ्या ज्या काही गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करणं, हा माझा अर्थ, हा पुरुषार्थ झाला. सो समथिंग दॅट नरिशेस, समथिंग दॅट सिक्युअर्स द द सिक्युअर्स द समाज, सिक्युअर्स माय धर्म, इज अर्थ. आणि ह्याच्यातून आपण पुढच्या गोष्टीमध्ये जातो, ते म्हणजे काम. आतापर्यंत लक्षात आलं असेल की धर्म आणि अर्थ याचा आपल्याला जो आपल्या डोक्यातला जो विचार अभिप्रेत होता तो खूपच वेगळा होता, आणि हा एकदमच काहीतरी वेगळा आणि मोठा विचार आपल्या सनातन तत्वज्ञानामध्ये मांडलेला आहे. सो आपल्याला आतापर्यंत अर्थ म्हणजे आपण पैसा समजत होतो, पण अरे काहीतरी वेगळंच निघालं आहे. आपण धर्म म्हणजे काय, हिंदू मुसलमान असं म्हणत होतो, पण अरे काहीतरी एकदम प्रचंड व्यापक निघालं. तसंच काम पण आहे. मी जसं म्हटल्याप्रमाणे माऊलींना पण काम हे जमलं, आणि मग आपण म्हणतो अरे मारी हे कसं काय जमलं, कारण सध्या काम याचा अर्थ फक्त एकच आणि एकच होतोय, म्हणजे शृंगार, सेक्स. याच्याबद्दल आपण फक्त विचार करत असतो, काम म्हणजे फक्त तेवढंच. तर आपलं तत्वज्ञान एवढं
संकुचित नाहीये. कामाचा अर्थ सेक्स असा मुळीच नाहीये. हे आत्ता काही पुस्तकांमधून काही विचारांमधून याच्यातून फक्त एवढ्या एकाच गोष्टीसाठी हे शब्द वापरला जातो, त्याच्या आपल्याला असं वाटतं की एवढ्याच गोष्टीचा हा अर्थ, या या शब्दाला एवढाच फक्त अर्थ आहे. तर कामाचा अर्थ काय? धर्म, अर्थ, काम आणि मोक्षातला काम जो आहे पुरुषार्थ, त्याचा अर्थ काय? तर तन्मयतेने सर्व इंद्रियांची परितृप्ती व प्रसन्नता होईल अशी गोष्ट म्हणजे काम. याच्यामध्ये कुठेही सेक्स हा शब्द लिहिलेला नाहीये. आपण ज्या काही गोष्टी करतोय त्याच्यामधून अगदी साधं उदाहरण, आपण ओट्याचं उदाहरण देतोय, तसंच आपण एखाद्या पदार्थाचं उदाहरण देऊया. आपण पुदिना घालून जेव्हा चटणी करतो ना, आपल्याला काहीतरी सँडविच करायचं असतं किंवा आपण काहीतरी इडली केलेली असते, काहीतरी वडा केलेला असतो, त्याच्याबरोबर चटणी द्यायची असते. सो तो वडा सगळा त्याचा सगळा तो हेच तयार केला, सारण तयार केलं. मग तो तळतो, त्याचा एक वास यायला लागतो. त्या वासातून आपल्याला एक इंद्रिय आपलं छान अरे वा वा, आतून खूप छान खरपूस वास आला. मग ती पुदिना, ते काय कोथिंबीर आणि ते काय सगळं मीठ, काय जे काही गोष्टी लागतात चटणी करायला, मिरची आणि हे खोबरं, त्या सगळ्या गोष्टी एकत्र करून जेव्हा खलबत्त्यातून किंवा मिक्सर म्हणून काढल्या जातात, त्या पुदिनाचा खूप छान वास सगळीकडे पसरतो. अजून एक वास त्याचे छान वाटतं. ह्याच्यावरनंच लोकांना चव कळायला लागते. पक्की जी गृहिणी असते त्याला वासावरनं कळतं की मीठ कमी झालं का जास्ती झालंय. अशा वेळी मग ती चव मिळते आपल्याला. सो जिभेची तृप्ती होते. मनाला फार पुण्यात कुठेही 20 रुपयामध्ये पाणीपुरी मिळते. ते नुसती बघितली, हातात धरली तरी फार छान वाटायला लागतं. आणि मग ती तोंडात घालायची आणि मग त्याच्यानंतर फार छान तो स्वाद येतो. सो 20 रुपयामध्ये आपण अत्यंत तन्मयतेने सर्व इंद्रियांची परितृप्ती आणि प्रसन्नता होणाऱ्या गोष्टी आपण 20 रुपयात चौका चौकात मिळू शकतो. ते काम आहे. ती परितृप्ती आणि ती प्रसन्नता म्हणजे काम. म्हणजे काम म्हणजे काय आहे? तर एखाद्या गोष्टीतला आनंद मिळवणं, एखाद्या गोष्टीमधला आनंद शोधणं म्हणजे काम, हा पुरुषार्थ. याच्यामध्ये शृंगाराचा काही संबंध नाही. ते एक साधन झालं. पण त्याच्या पलीकडे जाऊन, जर माऊलींनी जर पुरुषार्थ साध्य केला असेल, तर त्यांनी प्रत्येक गोष्टीमधून, अगदी समोरचा माणूस जरी आपल्याला ओरडतोय तरी त्याच्यातून त्यांनी आनंद शोधला, की याच्यातून तुला आनंद मिळतोय ना बाबा, मग ठीक आहे, मी तुझ्यावर चिडत नाहीये. आपण जी काही गोष्ट करू, आपण केअर काढू, आपण एखाद्या एखाद्या माणसाला औषध देऊ, एखाद्या माणसाला अशी आपण चर्चा करू, ज्या काही गोष्टी आपण करतोय त्या प्रत्येक गोष्टीमधून आनंद शोधणं, त्याच्यातून तन्मयता शोधणं आणि त्याच्यातून आपल्या स्वतःला समाधान आणि प्रसन्नता मिळवणं, हे ज्याला जमलं त्याला काम हा पुरुषार्थ जमला. सो आनंद, आकांक्षा आणि उपभोग म्हणजे काम. इथे जेव्हा मी उपभोग म्हणतोय त्याला पण आपण एक निगेटिव्ह हे देतो. उपभोग म्हणजे अरे बापरे, काहीतरी निगेटिव्ह. निगेटिव्ह नाही, उपभोग याचा अर्थ तुमच्याकडे ज्या काही गोष्टी आहेत, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये अशा किमान 100 गोष्टी आहेत की ज्या आपण घेऊन ठेवल्यात पण त्या वापरत नाही आपण. आपल्याला हवं म्हणून फक्त एक काहीतरी, काही आपल्याकडे प्रत्येकाकडे असतो. मोबाईल घेतलेला असतो एकदम लेटेस्ट, काहीतरी काहीतरी मिक्सर घेतलेला असतो, तो सध्या काहीतरी मायक्रोवेव्ह घेतलेला असतो, पण ओटीजी घेतलेला असतो. एखादा काहीतरी कार घेतलेली असते सध्या, पण ती कार पार्किंगमध्येच पडून असते. म्हणजे आपण काम हा पुरुषार्थ साध्य करत नाही. तुमच्याकडे ज्या ज्या गोष्टी तुम्हाला मिळालेल्या आहेत, तुमच्यातल्या कला असू देत, तुमच्याकडच्या भौतिक गोष्टी असू देत, त्या सर्वांचा उपभोग घ्या. त्या उपभोग घेऊन त्या संपवा म्हणजे काम. त्याचा आनंद घ्या. मी कार घेतली आहे आणि मी ती पडून ठेवली आहे, मी ती वापरतच नाही, रविवारी पण काढत नाही, कधीच काढत नाही. मी मिक्सर घेतलाय, तो मिक्सर मी कधी वापरत नाही. मी काहीतरी अजून एक काहीतरी उपकरण घरात घेतलेलं आहे. मी कपडे घेतलेत, माझ्याकडे 17 ड्रेस आहेत, पण मी हा एकच ड्रेस सारखा घालतो. आपण खूप काही गोष्टी घेतलेल्या असतात. पैठणी घेतलेली असते, काहीतरी 20-25 हजार असं काहीतरी एक साडी घेतलेली असते, पण ती केवळ अगदी काहीतरी, काय आपण म्हणतो की अगदी ठेवणीतली आहे. ती कधीतरीच अगदी काहीतरी सणासमारंभाला काढूया असं म्हणून ती ठेवली जाते. त्याला घडी पडते, त्या घडीवर ती शेवटी उसवते, विरते. त्याच्यापेक्षा रोज घाला. आपल्याला आता कुठे समारंभ येत आहेत, फार कुणी फारसं काही लग्न बिग्न फार कमी वेळा येतं. त्याच्यापेक्षा ती घेतली 20 हजाराची, ती त्याचा उपभोग घ्या आणि ती ती संपवा. हे काम आपल्याला शिकवतं. सो तुमच्याकडे जे काही आहे त्याचा पूर्ण वापर करून ते संपवा. ते नुसतं ठेवून ठेवून आपण कुजवून जर ते संपवलं तर त्याच्यापेक्षा वापरून संपवणं हे महत्वाचं आहे. हे काम शिकवतं आपल्याला. सो आनंद घ्या, आनंदाची आकांक्षा ठेवा, चांगल्या निर्मळ आनंदाची आकांक्षा ठेवा आणि जे काय तुमच्याकडे आहे त्याचा पुरेपूर उपभोग घ्या म्हणजे काम हा पुरुषार्थ. सो धर्म आपल्याला रूल्स शिकवतो. अर्थ, ते जे काही साध्य करायचे त्याच्यासाठी जी काही साधन संपत्ती आहे
त्याचा कसा आपल्याकडे ती असायला हवी हे आपल्याला सांगतो. काम म्हणजे त्यास ही काही साधन संपत्ती त्याच्यातून जे काय आपण निर्माण करतोय त्याचा आनंद घेणं. अशी खूप लोक असतात ज्यांनी कोट्यवधी रुपये जमा केलेले असतात, त्यांची मोठी इंडस्ट्री असते, पण ते कोणाला ती देत नाहीत, कोणाला ते हे करू देत नाहीत, ते कोणाच्या नावावर करत नाहीत, कारण त्यांना असं वाटतं अरे बापरे, ही कोणाला कशी काय द्यायची, ही कोणाला द्यायची कशी, कारण हे काय करतील त्याचं पुढे, यांची यांना ते जमेल का, माझ्या मुलांना माझ्या नातवंडांना. म्हणून मग ते काहीतरी त्याचा सातत्य शेवटपर्यंत वयाच्या 90व्या वर्षापर्यंत घट्ट सगळ्या गोष्टी धरून ठेवतात आणि त्या कोणालाही देत नाहीत, त्याचा उपभोग स्वतःही घेत नाहीत आणि इतरांनाही त्याचा उपभोग घेऊ देत नाहीत. इथेच आहे सगळं, जो काम हा पुरुषार्थ आहे तो सगळा तिथे ते फेल जातात. आणि तिथेच येतो चौथा पुरुषार्थ, तो म्हणजे मोक्ष. मोक्ष म्हणजे तुमच्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासाला तुमची जी अवस्था आहे, किंवा आयुष्य संपल्यानंतर तुम्हाला जी काही अवस्था प्राप्त होणार आहे तो म्हणजे मोक्ष नाही, म्हणजे तो मोक्ष आहेच आहे. पण तो जर तुम्हाला करायचा असेल तर एक साधं उदाहरण देतो. मला समजा सवाई गंधर्वमध्ये गायचं असेल कधीतरी, तर त्यासाठी मला रोज रियाज करायला लागेल. मला जर तिथे त्या स्टेजवर बसून चांगलं गायचं असेल, मला जर आत्ता तुमच्याशी चांगलं तासभर बोलायचं असेल, तर त्याच्यासाठी एक रियाज पाहिजे, त्याच्यासाठी माझा एक अभ्यास पाहिजे, त्याच्यासाठी माझा एक काहीतरी एक विचार पाहिजे. आपलेच विचार स्वतःच ताळून बघायला हवे, त्या सगळ्या गोष्टी करायला थोडक्यात माझा एक रियाज असायला हवा. आणि रियाजाशिवाय काही शक्य नाही. या जगात रियाजाशिवाय काहीच शक्य नाही. चोरी करणं पण शक्य नाही, चोरी करणाऱ्या माणसाला सुद्धा रियाज करायला लागतो. सो झाडू मारायचा असेल तरी रियाज करायला लागतो, गायचं असेल तरी रियाज करायला लागतो, लिहायचं असेल तरी रियाज करायला लागतो. जी गोष्ट आपण रोज करतो त्या रोज करणाऱ्या गोष्टीमध्ये आपण पारंगत होतो आणि मगच आपल्याला ती गोष्ट साध्य होते. हा निसर्ग नियम आहे. तर आपल्याला समजा मरणाच्या क्षणी आणि मरणाच्या वेळी आणि मरणाच्या नंतर जर आपल्याला मोक्ष प्राप्ती करायची असेल तर त्याचा रियाज करायला हवा आपल्याला आयुष्यभर. आणि तो रियाज म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला मोक्ष, रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला मोक्ष साधता आला पाहिजे. जर रोज मोक्ष या गोष्टीचा विचार, रियाज झाला, तरच आपल्याला आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला तो मोक्ष प्राप्त होईल. सो मोक्ष ही एकदा घडणारी घटना नाही, ती रोज प्रत्येक क्षणाला घडणारी घटना आहे. आणि तसे जर ते आपल्याला जमलं तरच आपल्याला मोक्ष प्राप्ती होईल. सो मोक्ष म्हणजे काय, जसं मी मगाशी म्हटलं की प्रचंड मोठी इंडस्ट्री केली मी तयार, पण माझ्याच ठेवली, मी ती दिलीच नाही पुढच्या लोकांना, कारण त्याची आसक्ती मला सुटली नाही. त्याच्यातून मी मुक्तच होऊ शकलो नाही, त्याच्यातून मी बंधनात ती अडकवून ठेवली माझ्या स्वतःच्याच. त्या मोहामध्ये, त्या आसक्तीमध्ये मी तिला धरून ठेवलं. त्या आसक्तीतून मी मुक्त होणं आणि मी बंधनमुक्त होणं म्हणजे मोह, म्हणजे मोक्ष. एखादी गोष्ट माझीच आहे, ती माझी आहे, ती कोणालाही मिळणार नाही, ती मी धरून ठेवणार, पॉझिटिव्हिटी सोडणं म्हणजे मोक्ष. विनोबांनी सांगितलंय मोहाचा क्षण ओळखणं आणि तो टाळणं म्हणजे मोक्ष. सो मला समजा वजन कमी करायचं असेल तर मला काही गोष्टी जसं गोड साखर मला टाळायला लागेल. सो किती जरी छान साखरेचा पदार्थ केला असेल तरी तो मोहाचा क्षण ओळखून त्यातलं थोडासा, फक्त समोरच्याला वाईट वाटू नये म्हणून फक्त एक थोडंसं चव म्हणून खाल्लं, पण असं बका बका वाट्या वाट्या श्रीखंड ओरपलं नाही, त्याचा अर्थ मी तो मोहाचा क्षण ओळखला. आणि मी त्या श्रीखंडापासून त्या क्षणी तरी, कारण माझं लक्ष वजन कमी करणं आहे, माझं लक्ष माझा मधुमेह काबूत ठेवणं आहे, माझं लक्ष अजून काहीतरी, माझं काहीतरी चांगलं प्रकृती आणणं आहे, त्यासाठी तो मोहाचा क्षण ओळखून तिथे जर मी मुक्त आणि बंधनमुक्त झालो तर मी त्या क्षणापुरता मोक्ष साध्य केला. आणि असा जर मोक्ष मी रोज साध्य करत गेलो तर माझ्या वासनांवर, माझ्या इंद्रियांवर पूर्णपणे कंट्रोल येईल. आपलं सगळं तत्वज्ञान इंद्रियांवर कंट्रोल करण्यासाठी सांगतं. उद्या आपल्याकडे महाशिवरात्र आहे, उद्या खरं म्हणजे खूप कडकडीत उपास करायला हवा प्रत्येकाने. आपण काय काय बरंच काय काय खातो उद्या, पण कडकडीत उपास आपला सारखा येतो प्रत्येक आठवड्यामध्ये. आयदर चतुर्थी असते किंवा एकादशी असते, जेव्हा आपल्याला उपास करायला सांगितलंय का, तर आपलं सगळं तत्वज्ञान हे इंद्रियांवर आपला विजय मिळवणं, माझ्या जिभेवर विजय मिळवणं, आपल्या इंद्रियांवर विजय मिळवणं, आपल्या वासनांवर विजय मिळवणं, याच्या मागे सगळं तत्वज्ञान लागलेलं आहे. कारण ते जर तुम्हाला जमलं तर तुम्हाला आत्मबोध झालाच आपोआप. तुम्ही समजा स्वतःला जिंकू शकलात तर तुम्ही कोणालाही जिंकू शकता. त्याच्या या सगळ्याचा जो परिपाक आहे तो म्हणजे मोक्ष, आणि तो आपल्याला सतत जमायला हवा. सो व्हॉट इज मोक्ष इज टू लिबरेट युअर सेल्फ, स्वतःला मुक्त करणं, स्वतःला बंधन मुक्त करणं म्हणजे मोक्ष. आणि टू डिटॅच, डिटॅचचा अर्थ आसक्ती न ठेवणं, याचा अर्थ विरक्ती नाही. आसक्ती ठेवू नका. मला आत्ता समोर छान, मी कोणाकडे तरी गेलोय, त्यांनी मला छान काहीतरी खायला दिलं, त्याचा मी आनंद घेतला, त्याचा उपभोग घेतला, खूप छान आहे, मी त्यांना सांगितलं पार अगदी वा, याच्यासारखं मी कधीच जेवलो नाही, फार सुंदर मिळालं, पण आसक्ती नाही, उद्या मला असंच मिळालं पाहिजे, किंवा पुढच्या वेळेला त्यांनी गेल्यानंतर मागच्या वेळेसारखंच केलं तुम्ही, ही आसक्ती नाही. आत्ता मिळालं छान, त्याच्यासाठी परमात्म्याचे, तो जो काही अन्नदाता आहे त्याचे सगळ्यांचे आभार. संपला, इथून मी बाहेर पडलो, त्याच्यातून मी मुक्त झालो, डिटॅच झालो म्हणजे मोक्ष.
पु ल देशपांडेंना हे खूप छान जमलं असं मला वाटतं. त्यांनी पैसा मिळवला, त्याचा व्यवस्थित उपभोग घेतला, पूर्ण देश फिरले, त्याच्यावर लिखाण केलं, सगळ्यांना आनंद दिला, पण एक ट्रस्ट केला. त्या पैशावर कुठेही स्वतःची मालकी दाखवली नाही, तो पैसा समाजाला देऊन टाकला. मोक्ष पुरुषार्थ साध्य केला व्यवस्थित सगळा मोक्षाचा. त्यांना जमलं व्यवस्थित आणि ते प्रत्येकाला जमू शकतं, फक्त काय करायचे कळलं पाहिजे. ते कळलं की जमू शकतं आणि ते जमवणं हाच आपल्या आयुष्याचं खरं म्हणजे ध्येय आहे. आपल्या आयुष्याचं आपल्या तत्वज्ञानामध्ये सांगितलेलं ध्येय हे सीईओ होणं किंवा इतके अमुक एक पैसे मिळवणं किंवा अमुक एक हे करणं, माझा पतवंडांचं चेहरा बघणं, ही सगळी ध्येय नाही आहेत. आपलं स्वतःला शोध घेणं, आत्मबोध घेणं आणि त्याच्यातून स्वतःला आणि इतरांना पुढे घेऊन जाणं आणि त्याच्यातून सर्व प्रकारचे पुरुषार्थ साध्य करणं. जे काय मिळतंय, जे काही आपल्याला आपल्या हाताशी आलेलं आहे त्याच्यातून आनंद मिळवणं, त्या सगळ्याचा वापर केला, त्याच्यासाठी साधन संपत्ती निर्माण करणं. थोडक्यात काय तर कर्तव्य तुमचं काय आहे, आपण सगळ्या गोष्टी बघूया. सो कर्तव्य तुमचं काय आहे, त्याच्यासाठी काय रूल्स लागतात ते पाळणं म्हणजे धर्म, त्याच्यासाठी लागणारी पुरेशी साधन संपत्ती ती गोळा करणं म्हणजे झाला अर्थ. जे काय करतोय त्याच्यातून आनंद शोधणं, आनंद मिळवणं म्हणजे झाला काम. आणि ते जरी सगळं केलं तरी त्याच्यातून गुंतून न राहता त्याच्यातून अलिप्त राहणं, त्याच्यातून बंधनमुक्त राहणं. आणि उद्या समजा हे गोष्टी आपण आत्ता नाही दिलं तरी एक क्षण आपल्याला सगळं इथे सोडून जायचंय. जेव्हा तो मृत्यूचा क्षण येणार आहे तेव्हा तुम्ही सही केली असो नसो, तुम्ही कोणाला द्यायचंय ते सांगितलेलं असो नसो, एका दिवशी तुम्हाला येऊन कोणतरी घेऊन जाणार आहे. त्याच्यामुळे जे आपल्या हातातच नाही, तर रोज आपण बंधनमुक्त राहावं. रोज आपण याच्यात की माझ्या नंतर काय करतील, कशाला पाहिजे, ओके बघतील काय करतील, तो त्यांचा धर्म झाला, तो त्यांचा मोक्ष झाला. आपण आपल्याकडे जे आपल्याला शक्य होतं ते सगळं निर्माण केलं समाजासाठी, स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी. पण त्याच्यातून जर अलिप्त राहता आलं, बंधनमुक्त राहता आलं, तर आपल्याला मोक्षही जमला. आता हे सगळं फार वैचारिक झालं, पण अगदी मी म्हणलं ना, रोज आपण या सगळ्या गोष्टी करत असतो. एस्पेशली आपल्या ज्या लेडीज आहेत इथल्या, त्या रोज त्या ओट्यापाशी हा सर्व पुरुषार्थ करत असतात. तर ओटा आपण घेऊया, याच्यातून आपण पुरुषार्थ हे करण्याचा प्रयत्न करूया. सकाळी 6 वाजता, 5 वाजता, 5:30 वाजता, 7 वाजता ओटा लख्ख असतो, कारण काल रात्री तो पुसलेला असतो. मग त्याच्यावर ओट्याचा धर्म, ओटा वापरून आपला धर्म असा आहे की छान स्वयंपाक आपल्यासाठी, आपल्या घरासाठी, इतरांसाठी निर्माण करणं. हा झाला त्याचं त्याच्या त्या ओट्यापाशीचं आपलं कर्तव्य. आणि ते आपली गृहिणी छान, गृहिणी नाही, गृहस्थ आणि गृहिणी आजकाल सगळेजण ते खूप छान प्रकारे पार पडत असतात. ते करण्यासाठी वेगवेगळी साधन संपत्ती तेच खाली ट्रॉल्यांमध्ये ठेवलेली असते. त्या सगळ्या त्यांनी व्यवस्थित जमा केलेली असतात. ते उजव्या हाताला बरोबर चमचे असतात, डाव्या हाताला बरोबर मीठ आणि मिसळण्याचा डबा असतो. तो डाव्याच हाताला का तर पटकन मिळाला पाहिजे. तो ते सगळं व्यवस्थित पटकन स्वयंपाक होण्यासाठी ज्या काही गोष्टी व्यवस्थित लागतात त्या 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 जागी असणं, हे जे आपण करतो ते म्हणजे अर्थ. पुरेशी साधन संपत्ती असणं, हे संपलंय का हे बघणं, ती हाताशी असणं आणि ते सगळं बरोबर त्या ट्रॉलीमध्ये समोर काय असायला हवं, डावीकडे काय असायला हवं, उजव्या हाताशी काय असायला हवं, या सगळ्याचा विचार करणं म्हणजे अर्थ. त्याच्यातून जो आपण स्वयंपाक करतो ते खाल्ल्यानंतर जे आपल्या घरच्यांच्या, आपल्या नुसता तो वास आला, तो दिसला तरी आपल्याला जो आनंद मिळतो, आपल्या घरच्यांना तो देऊन त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद मिळतो, फुरका पहिला मारला आमटीचा की घरचे म्हणतात फक्कड झाली एकदम आरती आज आमटी, त्याच्यानंतर जो आनंद मिळतो तो म्हणजे काम. सो आपण जे करतोय त्याच्यातून सगळं, पण हे सगळं केल्यानंतर रात्री 10 वाजता झोपायला जाण्यापूर्वी आपण तो ओटा पुन्हा स्वच्छ पुसतो. त्याच्यासाठी लागणारी साधन संपत्ती पण तिथेच असते. मग तो ओटाचा ब्रश असतो, ते काय साबण असतो, पाणी असतं, तो सगळं आपण छान पुसतो आणि तो एकदम लख्ख करतो. तो लख्ख करतो तरी आपण त्याच्यावर आसक्ती ठेवत नाही की असाच तो राहायला पाहिजे, कारण उद्या पुन्हा त्याच्यावर पसारा होणार असतो, त्याच्यावर पुन्हा उद्या काही ना काहीतरी कचरा पडणार असतो, त्याच्यावर पुन्हा काहीतरी उष्ट खरकट सगळं इकडे पडणार असतं. सो आपण झोपायला जातो तेव्हा आपण असे आसक्ती ठेवत नाही की कोणी त्याला आता हात लावू नका, मी स्वच्छ केलाय, कोणी तिथे जाऊ नका असं म्हणून म्हणत नाही, कारण आपल्याला माहिती असतं की पुन्हा तिथे आहे. सो रोज नव्याने तो ओटा जन्मत असतो, रोज नव्याने तो ओटा मरत असतो, रोज पुन्हा तो जन्मतो, पुन्हा तो रात्री मरतो. हे जसं जीवनाचं चक्र आहे तसं त्या ओट्यापाशी पण सुरू असतं. आणि तोच तो पुरुषार्थ आहे की जो धर्म आहे त्याच्यातून त्याच्यासाठी लागणारी साधन संपत्ती आहे, त्याच्यातून मिळणारा आनंद आहे, पण तरी त्याच्यातली अलिप्तता आहे. एकदा स्वच्छ केल्यानंतर सुद्धा आपण अलिप्त होतो, त्याच्यातून आपण शांत झोपतो. आपल्याला शांत झोप लागते, आपल्या झोपेत आपल्याला ओट्याचे विचार येत नाहीत स्वच्छ केलेल्या, कारण आपण अलिप्त झालेलो असतो त्या ओट्यापासून, कारण आपल्याला माहिती असतं उद्या पुन्हा तिथेच जायचंय. तसंच आपल्या तत्वज्ञानामध्ये जगण्याचं पण लिहिलेलं आहे. आपल्याला आत्ता हा देह मिळालाय, त्याचा आत्ता काय काय करायचंय, जे जमणार नाही, जे राहील त्याला त्यासाठी पुन्हा जन्म मिळणार आहे, पुन्हा उद्या सकाळी पुन्हा एक वेगळा ओटा मिळणार आहे, तिथे पुन्हा आपल्याला काही ना काहीतरी करायचंय. सो अमित करकरेचा जन्म संपला की पुढे कुठेतरी अजून एक जन्म मिळतात, तो कदाचित याच्यापेक्षा बरा असेल,
त्याच्यामध्ये आत्ता ज्या काही गोष्टी राहून गेल्या आहेत त्या आपल्याला पुढच्या जन्मामध्ये करता येतील. आणि हा जर विचार जर ह्याच्या मागचा ठेवला तर मग त्या मृत्यूची भीती संपते, आजाराची भीती संपते, सगळ्याची भीती संपते आणि मग आपण खूप शांत होऊ शकतो. शांत, समाधानी आणि संतुलित जगण्याचा अर्थ किंवा त्याचा मार्ग म्हणजे पुरुषार्थ हे जे मी म्हणलं होतं ते हे. म्हणून मी म्हणलं की इकिगाईपेक्षा खूप पुढे आपल्या पुरुषार्थाचा कन्सेप्ट जातो. आपलं तत्वज्ञान आपल्याला जगायचं कसं आणि त्याच्यातून आनंद आणि शांतता, मनःशांती कशी मिळवायची ते शिकवतं. पण त्याच्यासाठी काय करायला लागतं सांगतो. त्याच्यासाठी स्वभाव आणि स्वमार्ग शोधायला लागतो. दुसरा काय करतोय, त्याने कसं मिळवला, ह्याने काय केलं, असं करत बसलो तर जमत नाही. आपलं सगळं तत्वज्ञान सांगतं की कोहम सोहम याच्यावर सगळं फिरतं. तू कोण आहेस ते शोध. याचा अर्थ तू स्वतःच्या धर्माचा, स्वतःच्या अर्थाचा, स्वतःच्या कामाचा, स्वतःच्या मोक्षाचा विचार करतो. मला काय जमलंय, मला काय मिळालंय त्याचा वापर करून मी मला माझं आयुष्य आणि इतरांचं आयुष्य कसं सुकर करू शकतो, कसं समृद्ध करू शकतो याचा फक्त विचार करणं म्हणजे झालं. मग ते सोशल मीडियामध्ये इकडे तिकडे काही कुठे लक्ष जात नाही. त्याला जमलं मग मला का जमत नाहीये असा हेवा मसूया असूया मत्सर काही 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 राहत नाही. कारण आपण फक्त आपलाच मार्ग शोधत असतो. मला काय करायचंय, मी अजून काय चांगलं करू शकतो हे जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या मनातले हे सगळे षड्रिपू आपोआप लोप पावायला लागतात आणि आपोआप आपण या सगळ्या गोष्टी करायला लागतो. हे मला जमलंय का, तर मला सगळं काही जमलंय असं नाही. पण काय करायचंय आता आपल्याला, मला हळूहळू या पुरुषार्थाबद्दल जे काही वाचन चालू आहे त्याच्यामुळे काय काय करायचंय हे नक्की मला कुठेतरी समजायला लागलंय. आणि कदाचित पुढच्या 30-40 वर्ष जी काही मला मिळतील कदाचित त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी मला बहुतेक साध्य होतील अशी माझी आशा आहे, अशी माझी प्रार्थना आहे त्या निसर्गाकडे की त्याने मला या क्षणापर्यंत या पर्टिक्युलर त्या अवस्थेपर्यंत न्यायला मदत करावी. आणि त्यासाठी जी लागणारी लोक आहेत ती मला, त्यांनी त्या लोकांची मला भेट घालून द्यावी. कारण ती लोक मला शिकवणार आहेत की जगायचं कसं. जसं पुन्हा मी पुन्हा त्या पायरीवर येतो. जसं मला पार्किन्सन सपोर्ट खूप कायम शिकवत असतो की कुठलाही आजार, कुठलीही परिस्थिती याला याला खचून न जाता त्याला मात देत राहायची, त्याच्यातूनही आनंद शोधायचा. आणि तसा जर शोधायचा असेल तर आपण एप्रिलचा बघतो काय काय वेगवेगळ्या गोष्टी लोकांनी केलेल्या असतात. लोक निसर्ग गिर्यारोहण केलेलं असतं, लोकांनी आजार आजार विसरून लोकांनी फोटो काढलेले असतात, लोकांनी कलाकृती निर्माण केलेल्या असतात, लोकांनी सलगर काकांसारख्या लोकांनी काहीतरी खूप खूप छान खायला करून आणलेले असतात पदार्थ. सो परिस्थितीला वगैरे कशालाही कुठेही हे करून न जाता आहे त्याच्यातला आनंद शोधणं, हे हे सगळे पुरुषार्थ मला आपल्याकडेच शिकायला मिळतात. म्हणून आपल्या सर्वांचे धन्यवाद. आय होप हे सेशन आवडलं असेल. आपल्या सगळ्यांचे पुन्हा पुन्हा धन्यवाद म्हणतो. मला पुन्हा पुन्हा काही पुन्हा सांगायची इच्छा झाली तर आपोआप कार्यकारिणीमध्येच मी आहे, त्याच्यामुळे मी पुन्हा पुन्हा सांगेन. आणि पुन्हा असंच काही शेअर करायचं झालं तर पुन्हा पुन्हा तुमच्यापर्यंत येत जाईल. धन्यवाद. नमस्कार. बोलू का? हो अगदी. मी सांगलीहून उमेश सलगर बोलतोय. नमस्कार. नमस्कार. अतिशय सोप्या भाषेत तुम्ही मोठा गहन विषय समजून सांगितला आणि ओट्याची कल्पना दिलीत ती मला फार आवडली. कारण ओटा हा माझा पण जिवलग मित्र आहे. माझा बराचसा वेळ ओट्याशीच जातो आणि ओटा खरंच काय काय सहन करतो आणि ओटा ही बेसिक कल्पना दिल्यामुळं केवढा मोठा गहन विषय होता की धर्म अर्थ काम मोक्ष हे किती सहजपणे तुम्ही समजावून सांगितलं. मुळात तो तुम्हाला समजला आधी आणि तुम्ही स्वतः तो अभ्यासून आम्हाला सांगितला. म्हणजे अभ्यासूनही प्रकटावे जसं तुम्ही स्वतः अभ्यास केला आणि मग तो आमच्यापर्यंत पोहोचवला. मी तुमचं खरोखर आभार मानतो आणि धन्यवाद देतो की हा गहन विषय तुम्ही अत्यंत सोप्या भाषेत आम्हाला समजेल अशा भाषेत सांगितला आणि आम्हाला तो समजला. थँक्यू. आम्ही त्याचा नक्कीच आमच्या रोजच्या जीवनात वापर करू आणि की इतरांनाही सांगू. आम्ही आमच्या जवळच्या इथल्या सांगलीतल्या लोकांना नक्कीच ते विचार. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. डॉक्टर साहेब, मी दीपा वनप बोलते. हा बोला. एक प्रश्न विचारू? हो अगदी अगदी. म्हणजे इरिस्पेक्टिव्ह ऑफ एखादी व्यक्ती पुरुष आहे का बाई आहे, वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर म्हणजे आपण असं साधारण 20-25चा एक पहिला टप्पा घेतला, 40-45 पर्यंतचा दुसरा टप्पा घेतला,
75 तिसरा टप्पा आणि मग आपण सुपर सिनियर्स म्हणतो तसं 70+ किंवा 80+चा हा चौथा टप्पा घेतला. तर या 4 टप्प्यांमध्ये हे पुरुषार्थाचं तुम्ही उदाहरण देऊन सोप्या भाषेत काही सांगू शकाल का? अगदी अगदी अगदी. मी जसं म्हटलं ना की आता जे विद्यार्थी आहेत ना, खरं म्हणजे तर त्यांचा खरा म्हणजे धर्म हा विद्यार्थी धर्म आहे ना. त्यांनी आता शिक्षण घेणं, सर्व प्रकारचं शिक्षण जे पुढे गरजेचं आहे, त्या प्रकारचं शिक्षण घेणं आणि निसर्गाचे आणि ओव्हरऑल मानवी याचे रूल्स शोधून म्हणजे त्याचे संस्कार घेणं, ह्या त्यांचा खरं म्हणजे धर्म आहे. तो त्यांनी पाळायला हवा, या तो त्यांना कोणीतरी समजावून सांगायला. ओके. आता त्याच्यावरही लागणारी ज्या काही गोष्टी आहेत, की आता मला समजा शाळेत जायचं असेल, एखाद्या काहीतरी शिकायचं असेल, तर मला पुस्तकं लागतील, मला चांगले शिक्षक लागतील. तर ती सगळी साधन संपत्ती गोळा करणं म्हणजे माझा तो अर्थ झाला. त्यांच्यासाठी अर्थ म्हणजे पुस्तकं, विद्यार्थी, मित्र चांगले, चांगले मित्र गोळा करणं. आपल्याला जर चांगले संस्कार हवे असतील तर चांगले मित्र गोळा करा. आपल्याला जर छपरी संस्कार हवे असतील तर छपरी मित्र आपल्याला मिळायला लागतील. आता जे काय मला मिळतंय त्याच्यातून आनंद. तुम्ही आत्ताच समजा लहान मुलं बघितलीत ना, तर माझ्याकडे iPhone 13 आहे, पण आपल्याकडे iPhone 14 आहे म्हणून चिडचिड करत असतात. अरे, एखाद्याकडे फोन जाऊ दे, घालायला कपडे नाहीयेत. मी ज्या एका संस्थेसाठी हो. तो त्या 2 मुलांना मी परवा जेवायला घेऊन गेलो होतो. त्यांनी BA च्या पहिल्या वर्षाला चांगले मार्क मिळवले म्हणून त्यांनी सँडविच फक्त ऐकलं होतं, बघितलं होतं, खाल्लं नव्हतं आजपर्यंत. वय वर्ष 19 आहे त्यांचं. आणि आपण सँडविच खात नाही, अरे आपण बापरे. सँडविच पडून असतात. तो आपल्याला जे मिळतंय त्याच्यातून आपला आनंद मिळवणं हे पण शिकवायला हवं त्यांना, की दादा तुझ्याकडे काय आहे, तुला कळतंय का? आपल्याकडे घर आहे. आज मुसळधार पाऊस पुण्यात पडतो, लोकांकडे घरं नसतात, पत्र्याची घरं असतात अनेक लोकांकडे. आपल्याकडे काय आहे ते, हे सगळं प्रत्येक वयामध्ये आहे. आणि त्याच्यातून मग पुन्हा तेच, की मला मिळालं तर ते समजा नाही मिळाला, माझा मोबाईल हरवला तर चिडचिड करतात, माझी डायरी हरवली तर चिडचिड. सो ठीक आहे, ते नीट ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे, तो आपला धर्म आहे. पण समजा नाही, एखादी गोष्ट आपल्याकडनं हरवली, आपली सायकल हरवली, आपली सायकल तुटली, तर त्याच्या दोघीचा खेद वगैरे न मानता अलिप्त राहणं, ती पुन्हा नीट करणं, पुन्हा काहीतरी नव्याने निर्माण करणं, हा म्हणजे झाला मोक्ष. म्हणजे लहान वयामध्ये, तसंच आपल्या प्रत्येक वयामध्ये. आता फॉर एक्झाम्पल मला मुलगी आहे, तर तिने छान मार्क मिळवून ती COEP ला गेली आहे. तर त्याच्यात उगीच अडकून राहायचं नाही. ती आहे, मी केलं म्हणजे ती माझं तिने ऐकलंच पाहिजे, माझं तिने केलंच पाहिजे, असं कसं माझं ऐकत नाही. आम्ही इतके वर्ष तुझ्यासाठी खस्ता काढल्या, मग आता काय तुम्ही आमच्याकडे बघत नाही, आम्हाला रोज फोन करत नाही, रोज तू व्हिडिओ कॉल करत नाही, फक्त ऑडिओ कॉल करते, नुसते मेसेज पाठवते. म्हणजे मग पुन्हा तेच झालं ना, आसक्ती निर्माण झाली, की तिने मला अमुक केलंच पाहिजे, तमुक केलंच पाहिजे. ठीक आहे, ती काहीतरी तिच्या काहीतरी व्यापात असेल, त्याच्यामुळे मी माझ्या अपेक्षा सांगू शकतो, पण त्या झाल्याच पाहिजेत असं काही नाही. अशा पद्धतीने अलिप्त राहणं म्हणजे, आता मी हे सगळं तिला एवढं वाढवलंय म्हटल्यानंतर मला या सगळ्या गोष्टी मिळाल्याच पाहिजेत असं न ठेवता, ठीक आहे बाबा, त्याच्यात बरं मी समजा माझ्या आयुष्यामध्ये अजून काहीतरी चांगले शोधले असतील गोष्टी, तर मग तिने समजा नाही रोज मला फोन केला तरी ते माझ्या लक्षातही येत नाही, की ठीक आहे ती करेल मला फोन, पण तोपर्यंत मला इतक्या बाकीच्या गोष्टी असतात की मला हे काही त्याच्यातून राग येणार नाही, असंही होऊ शकेल. सो आपल्या आपल्या आयुष्याला अर्थ कसा द्यायचा, हे प्रत्येक प्रत्येक माझ्या मते प्रत्येक वयोगटामधला एक वेगळा आनंद असतो. म्हणजे आता मुली मोठ्या होऊन त्या काहीतरी अचीव्ह करतायत, हा आत्ताचा माझा 50शीतला आनंद आहे. मग नातवंडांची ग्रोथ बघणं हा एक 60 मधला हे आहे. स्वतःला 75 80 मध्ये सुद्धा ऍक्टिव्ह ठेवणं, हा त्याच्यातला त्या त्या वयातला आनंद असेल. म्हणजे आता मी बोलतोय, एवढं बोलता येणं आणि एवढं दिसणं, हा कदाचित 80व्या वर्षी माझ्यासाठी प्रत्येक अत्युच्च आनंदाचा गोष्ट असेल, जे आता अगदी किरकोळीत हो, जमते. हो. हा, तो असं बरोबर. प्रत्येक. सॉरी, मी खूप बोलतो. पण सिंपल भाषेत छान सांगताय. हा. थँक्यू, थँक्यू. तुमचं बोलणं कधीच खूप नसतं, अगदी ते लाघवी असतं. आणि खूप बोलल्यामुळेच आम्हाला क्लिअर होतं ते. डॉक्टर, नमस्कार सर. माझा प्रश्न इतकाच आहे की हा. प्रत्येक वयोगटामध्ये चांगलं वाईट निवडण्याची पात्रता नसते ना. हो. ते तिथे तिथे कोणीतरी तुमच्यासारखा गुरु लागतो. तो ज्यांना मिळतो ते सुदैवी. खरंय खरंय. दत्तगुरू महत्वाचे, त्यांनी सगळ्यांना गुरु मानलं. पण तरी आपण एका समाजाच्या क्रिमी लेअर मध्ये आहोत आपण सगळे. खरंय खरंय, पण अगदी खरंय. त्याच्या खाली जातच नाही आपण. तर त्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल हे आम्हाला पुढच्या काळात सुचवा. अगदी अगदी, नक्की. पण सर कसं बघायला ना, तर तुमचंही काम खूप असतं. आणि आम्ही जसं म्हटलं तसं, की आपला हा जो सपोर्ट ग्रुप आहे ना,
तर खरंच आपण एकमेकांना, सगळेजण एकमेकांना मदत करतोय. मग याच्यामध्ये असं नाही की फक्त शुभंकर शुभार्थींना मदत करतात वगैरे, शुभार्थी पण शुभंकरांना मदत करत असतात. सगळेजण सगळ्यांना मदत करत असतात ऍक्च्युली. आणि त्याच्यामुळे आपण सगळेजण, ऍटलिस्ट आपण समजा पार्किन्सन समाज बघितला तर त्या समाजासाठी हा गट एकत्र येऊन जेवढी आपल्याला शक्य आहे, अगदी पुरेशी पूर्णपणे मदत होत नाही सगळ्या प्रत्येक गोष्टींना, पण जेवढी आपल्याच्याने शक्य आहे तेवढी मदत 100% आपल्यापैकी प्रत्येकजण करतोय. त्याच्यामुळे आपण पुरुषार्थाच्या दिशेने सगळेजण खूप आपोआप चाललेलोच होत माझ्या मते त्या दिशेने. हो, दीपाताईंनी 4 वयोगट सांगितले. त्या वयोगटांच्या हिशोबात मी म्हणतो की पहिला जो वयोगट आहे आपण, की मुलं म्हणू, लहान मुलं म्हणू किंवा वयात आलेले तरुण म्हणू, यांना चांगल्या वाईटाची निवड जर करायची शिकवली गेली तर ते भांडणं, अत्याचार, कोयता गँग हे सगळं कमी होईल. खरंय. आता नाही तर विकृती फार वाढायला लागली समाजात. खूपच खूपच. त्या विकृतीवरती काहीतरी इलाज केले पाहिजेत आपण. त्या हो, संदर्भात कुठेतरी बसलं पाहिजे सगळ्यांनी. नक्कीच. बाकी छान, तुम्ही उत्कृष्ट बोलताय. धन्यवाद धन्यवाद. तर देशपांडे साहेबांनी त्यांच्या वयोगटाला शोभेल असा विचार मांडला बघा. म्हणजे अखिल चिंता करतो विश्वाची, त्या खरंय. विश्वात मानलं पाहिजे त्यांना. आम्ही आमच्या पुरता विचार करतो, पण त्यांनी अख्ख्या मानव जातीचा विचार मांडला इथं. छान. डॉक्टर साहेब बोलू का? कॅप्टन कर्वे. हो, नमस्कार, बोला. तुम्ही अतिशय सुंदर विवेचन केलं, त्याबद्दल तुमचे आभार, धन्यवाद आणि कौतुकही करतो. मी कौतुक करणं एवढं मोठं नाहीये, पण फारच छान विवेचन केलं. आता मला दुसरी एक छोटीशी गोष्ट अशी विचारायची आहे की साधारणपणे पार्किन्सन हा 60 नंतरच्या लोकांना, अलीकडे आली लवकर पण होतो, पण वेन पीपल आर एंगेज्ड इन देअर डेली रुटीन किंवा नोकरीमध्ये व्यस्त असतात तेव्हा त्याचा कदाचित एवढा इफेक्ट जाणवत नाही. पण 60 नंतर एक एक अवयव जेव्हा त्रास द्यायला लागतो तेव्हा त्या दुःखाकडे विसरून तुम्ही जगा असं म्हणणं सोपं असतं, हो. पण करणं तेवढंच अवघड असतं असं मला वाटतंय. तर त्याच्याकरता म्हणजे काय करावं माणसाने? सहन करा, सहनशक्ती वाढवत. पण मला असं वाटतं की म्हणजे सपोर्ट ग्रुपचा तो पण एक खूप मोठा हे आहे. हे मी मी 2-3 गोष्टी सांगू शकतो. एक म्हणजे आरईबीटी, ज्याचा मी वापर करतो, की जी काही परिस्थिती आहे त्याचा स्वीकार करून पुढे जाणं. हा एकच पर्याय, खरं म्हणजे हा एकच विवेकी पर्याय आहे आपल्या समोर. जे काही आहे त्याचा स्वीकार, आणि ज्याला आम्ही आरईबीटीच्या याच्यामध्ये अनकंडिशनल ऍक्सेप्टन्स म्हणतो, म्हणजे बिनशर्त स्वीकार करणं. पण मला अजून एक वाटतं म्हणजे की म्हणजे आता मी खूप लोकांना सांगतो की असा असा एक सपोर्ट ग्रुप आहे, तर तुम्ही त्याला जॉईन व्हा. तर ते म्हणतात नको, कारण काय होतं की आमचं तरी आता पार्किन्सन अगदी प्रायमरी लेवलला आहे, आणि मग तिथे पार्किन्सन अगदी ऍडव्हान्स लेवलला गेले पण आम्हाला पेशंट दिसतील, आणि मग भीती वाटेल की अरे बापरे, आता आपलं असं होणार की काय. ही एक भीती खूप पेशंटमध्ये असते. आणि मी त्याला सांगतो की अहो, आपल्याला काय बघायचं हे फार महत्वाचं आहे. त्याही अवस्थेमध्ये लोक कसं व्यवस्थित काय काय अचीव्ह करतायत हे जर बघता आलं तर मग आपल्याला हे जमेल का, हा विचार मनात आणणं. पण अवघड असतं नक्की. म्हणून मी म्हटलं ना की हे सगळं जरी मी बोललो खूप, तरी हे सगळं मला अचीव्ह झालंय का, तर नाही झालंय अचीव्ह अजून. खूपच पल्ला मोठा अजून गाठायचा आहे. अजूनही राग येतो, अजूनही लोभ वाटतो, अजूनही हेवा मत्सर, सगळ्या गोष्टी रोज भेट देऊन जातात. पण हाच तर तो मार्ग आहे, हाच तर ते उद्देश आहे की जे काही दिसत आहेत की या गोष्टी अजून सुधारायला हव्यात, त्या गोष्टी सुधारवणं हा एक मार्ग आहे. तसंच पार्किन्सन मध्ये अवघड असतं आजार झाल्यानंतर. पार्किन्सन झालेल्या माणसाला असं वाटतं की डायबिटीज झालेला बरा, निदान गोळ्या घेऊन काहीतरी घेऊन खाता तरी येतं व्यवस्थित, आता खाताही येत नाहीये. आणि डायबिटीज वाल्याला असं वाटतं की जाऊ दे, पार्किन्सन बरा कोणतरी भरवू तरी शकतं, पण चमारी सगळं खाता तरी येतंय, इथे त्रास होतो. तो बेसिकली असं आहे की प्रत्येकाला दुसऱ्याचं दुःख हे शीतल वाटतं. त्याच्यामुळे त्याच्यामुळे शेवटी आपलं सुख आणि आपलं दुःख याच्याबद्दल विचार करणं हाच खरा मार्ग आहे खरा, दुसऱ्यांशी कुठेही कम्पेअर न करता. पण तुम्ही म्हणता तसं की पूर्वी आपण याच्यावर एक लेक्चर्स घेतली होती आरईबीटीवर. कदाचित आपण पुढे सुद्धा आरईबीटीवर लेक्चर घेऊ शकतो की जो काय आजार झालाय त्याची जी काय अवस्था आहे त्याच्यामधूनही काहीतरी पॉझिटिव्ह कसं शोधता येईल, त्याच्यासाठी विवेकी विचारांचा
उपयोग होऊ शकतो. दॅट्स अ व्हेरी गुड सजेशन ऍक्च्युली. वी कॅन वर्क ऑन दोज लेक्चर्स ॲज वेल इन फ्युचर. मी बोलू का 2 मिनिटं? हो अगदी. मी धर्माधिकारी. हां सर. सलगर बोलले, कर्वे बोलले, किरणजी बोलले, मग आता धर्माधिकाऱ्यांनी बोललंच पाहिजे. मला असं जाणवतं, म्हणजे आता शुभार्थी म्हणून कर्वेनी जो प्रश्न विचारला तो फार महत्वाचा आहे. कारण दिवसभर एका खुर्चीत बसून असताना आपापल्या शरीरातलं दुःख सहन करत असताना मनामध्ये जे विचार येतात ते बघणं आणि त्याच्यावर ऐकू येतंय, हो मनामध्ये जे विचार येतात त्याच्यावर कंट्रोल आणता येणं अवघड असतं. मनात कुठला विचार यावा याच्यावर कंट्रोल नसतोच. फक्त मनात आलेल्या विचारावर काय उपाय आहे का असा विचार करणं आपल्या हातात असतं. सच्चिदानंद असं जेव्हा म्हणतात त्यावेळी मला असं आजकाल वाटतं की सच्चिदानंद म्हणजे काय, तर सत्य. आता सत्य काय शुभार्थीच्या दृष्टीनं? आत्ताचा श्वास घेतोय, तो श्वास, त्या श्वासाकडे लक्ष दिलं तर विचार मनात कुठला येतोय ह्याच्यावरचा विचार करता येतो. त्यामुळं आपली प्रकृती चांगली राहण्यासाठी त्या श्वासातून येणाऱ्या विचारामध्ये कुठले विचार टाळायला पाहिजे असं ठरवून, म्हणजे इच्छा खूप असेल, तुम्ही म्हटलं तसं कामाचे ते प्राथमिक विचार जरी मनात येत असतील तरी सुद्धा म्हणजे ते विचार मनात येणं नॅचरल आहे. त्याच्यातून बाहेर पडता आलं पाहिजे आणि मला हे विचार नको, आत्ता नको, या पुढच्या श्वासामध्ये नको असं म्हणणं. आणि आत्ता मी पुढच्या अर्ध्या तासात काय करायचं, आत्ता काय शक्य आहे, लिहिता येणं शक्य आहे, वाचता येणं शक्य आहे, एखादा प्रोग्राम बघणं शक्य आहे, असा विचार करून त्या प्रोग्राममध्ये किंवा त्या वाचनामध्ये त्या लिखाणामध्ये वेळ घालणं म्हणजे सत्याचा स्वीकार करणं. असा जर शुभार्थीनं विचार केला तर त्याला तो शारीरिक यातना थोड्या कमी जाणवतील. सुनील, मला तरी असं वाटतंय की शुभार्थीच्या दृष्टीनं विचार केला तर तो जखडलेला आहे, त्याला फार हालचाल करता येत नाही. त्या हालचाल न करता येणाऱ्या अवस्थेमध्ये मनामध्ये विचार कुठला येणं, मी पुन्हा रिपीट करतोय कारण मला तेवढंच मी बोलतो. रविवारच्या सकाळमध्ये मेजर दीपेंद्र यांच्याबद्दल एक लेख आलेला आहे कालच्या, आणि तो ज्याला शक्य असेल त्या प्रत्येकाने मिळवून वाचा. म्हणजे तो माणूस कुठल्या अवस्थेमध्ये होता त्या तुलनेत आपण कुठे आहोत हे आपल्याला कळेल. मी शक्य तर मी इथे आपल्या ग्रुपवरती टाकणार आहे तो. बरोबर. म्हणजे मला वाटतं जितका पॉझिटिव्ह विचार करता येईल तितका पॉझिटिव्ह विचार करणं, आपल्याला शक्य असलेल्या आत्ताच्या स्थितीमध्ये जे शक्य आहे ते करायचा प्रयत्न करणं, हा सत्य, हा या सत्याचा स्वीकार करणं हे शुभार्थीच्या दृष्टीनं सगळ्यात चांगली गोष्ट आहे. म्हणजे शुभार्थीच्या दृष्टीनं हाच पुरुषार्थ असू शकेल. मी थोडं वेगळ्या बाबतीत असं सुचवू इच्छितो. म्हणजे आता डॉक्टर करकरे हे होमिओपॅथिक डॉक्टर आहेत. मागेपणाविषयी मी बोललो होतो की होमिओपॅथिक, आयुर्वेदिक, ॲलोपॅथिक असे वेगवेगळ्या पॅथीच्या डॉक्टरांना आपण एकत्र आणून जर पार्किन्सनच्या शुभार्थींचं आयुष्य सुखकारक करण्यासारखा कुठला मार्ग जर आपण शोधून काढू शकलो तर मला वाटतंय की ते दॅट विल बी अन अचिव्हमेंट. पण हा थोडासा विषयांतर झालं, पण डॉक्टर साहेब आहेत म्हणून मी त्यांच्या पुढे विषय मांडला. हा, हे विषयांतर नाही. मी जे मगाशी म्हटलं की आपल्या मनात कुठला विचार यावा याच्यावर आपला कंट्रोल नसतो, परंतु तो कुठला विचार आलेला विचार टाळायचा, मला नको आहे की पाहिजे आहे, हा विचार करणं आपल्याला शक्य आहे. काय वाचायचं, कशाचा विचार करायचा,
हे याच्यावर आपण विचार केला पाहिजे. आणि तुम्ही म्हणताय तसं आत्ताची जी काही पार्किन्सनची स्थिती आहे त्याच्यामध्ये काय बदल करता येईल का? आपल्याला झाला नाही तरी पुढच्या जनरेशनला त्याचा फायदा होऊ शकेल असं म्हणून काही करता येईल का? हा विचार राबवणं हे सुद्धा पुरुषार्थाचंच लक्षण ठरेल. याच्यामध्ये याच्यामध्ये डॉक्टर अजून पुढचा जन्म किती पाहिला, ह्या जन्मी सगळं तुम्ही पुढच्या जनरेशनला, पुढच्या पिढीला आपण जर आपले रेकॉर्ड करून ठेवलं, आपल्याला ज्या काही लक्षणं आहेत ती रेकॉर्ड करून ठेवली, कारण डॉक्टर करकरेंच्या सारखे होमिओपॅथिक, आयुर्वेदिक, ॲलोपॅथिक डॉक्टर एकत्र आले तर त्याचा फायदा होईल. सुनील आणि मी गेली 2-3 वर्ष बोलतोय आणि त्याच्यातनं आम्हाला एक जाणवलं की आमच्या दोघांची सहमती कशावर आहे तर गट्समध्ये डोपामाइन तयार होतं. मी याच्यावर खूप वाचन केलं. माझा वेळ मी डोपामाइन रिलेटेड पेपर वाचण्यामध्ये खर्च करतो आणि त्याच्यामध्ये माझ्या असं लक्षात आलं की पार्किन्सन जे डोपामाइनच्या डिफिशियन्सीमुळे होतो ते डोपामाइन 70% गट्समध्ये तयार होतं असा 2008 नंतरचा रिसर्च चालतो. याच्यावर एकत्र काम करणं हे सुद्धा सामुदायिक पुरुषार्थाचं लक्षण ठरेल. सामुदायिक पुरुषार्थ हा खूप छान विचार आहे सर, मस्त आहे. आणि धर्माधिकारी म्हणताय ना, तो आम्ही अगदी पार्किन्सन मित्रमंडळाच्या स्थापनेपासून तो विचार करतोय आणि आमच्या उद्दिष्टामध्ये पण ते घातलेलं आहे आम्ही, की सर्व पातीच्या लोकांनी एकत्र येऊन. आणि डॉक्टर अमित करकरेंनाच आम्ही म्हटलेलं आहे की एक आम्ही अशी त्याची सुरुवात म्हणून एक लेक्चर तरी ठेवणार आहे, वेगवेगळ्या पातीचे लोक एकत्र येतील आणि त्यांची मुलाखत डॉक्टर अमित करकरे घेणार, अशा तऱ्हेचं आमचं ठरलेलं आहे. पण त्या सगळ्या लोकांना गोळा करणं, त्यांचे एकमेकांच्या मधलं असे डॉक्टर हवेत की ते ओपन पाहिजेत प्रत्येक पाथीचे. आणि मग ते आणि हॉस्पिटल्सने वगैरे करायला पाहिजे हो. सामुदायिक हा जो आहे ना तो हॉस्पिटलच्या लेवलवर व्हायला पाहिजे किंवा अशा मोठ्या संस्थांच्या लेवलवर व्हायला पाहिजे. मान्य. पण जर शोभनाताई हे हो आता या क्षणी जरी होत नसेल, हो, डॉक्टर इन्व्हॉल्व्ह होत नसतील तरी आपण आपल्या परीने जे शक्य मी आहे तोच मी सांगते ना, ते आपल्या परीने आपण एक हे करतोय की आपण एक सगळ्यांना एकत्र आणू आणि आधी सुरुवात तरी करू, असा विचार करेक्ट, आहे. म्हणजे डायरी तरी लिहिली आम्ही पाहिजे काही डॉक्टर प्रत्येकाने. त्यात पण केलेले आहेत की कोण आता ॲलोपॅथीचे कोण येऊ शकतील, होमिओपॅथीचे तर डॉक्टर करकरे आहेच, आयुर्वेदिक कोण येऊ शकतील, अक्षरशः युनानी, फ्लॉवर रेमेडी ते आहेतच, योगाचे पुन्हा अशी सगळीच आपण फक्त औषधोपचाराबरोबर हे सुद्धा आहे, म्हणजे योगा आहे, मेडिटेशन आहे, नृत्य आहे, नृत्य आपण असे पुष्पावती सगळ्यांना एकत्र करू आपण. तुम्ही एक पुष्पावती वाले आराखडा मांडा, आपण काहीतरी करूयात, एखादी हे तरी घेऊत आपण, आपण एकत्रित आता जे चर्चा करणारा बोलतोय असं काही हे तरी ठेवू शकू. आता आपण जे बोलतोय हे सुद्धा सामुदायिक पुरुषार्थाचं लक्षण हो आहे. हो, अगदी खरंय. आपलं व्हॉट्सअपवर चाललेला असतो तो सुद्धा असतो खरं तर. व्हॉट्सअप हे सुद्धा आपलं जे आहे ना ग्रुप चालतो आपला, तिथं सुद्धा हे चाललेलं असतं. एक काहीतरी विषय आला की सगळे आपापली मतं मांडून कोणाला खूपच छान चाललेलं आहे. मला तरी असं वाटतं, मला आनंद मिळतोय गेल्या म्हणजे 2-3 वर्षामध्ये मी इतक्या लोकांशी ईमेल करस्पॉन्डन्स केलेला आहे. त्याच्यातनं एक मला लक्षात आलेलं आहे की आता वेगवेगळ्या देशामध्ये लॅब्समध्ये काम चाललेलं आहे की ज्याच्यामध्ये असं ॲक्सेप्ट झालेलं आहे की डोपामाइन हे 70% डोपामाइन गट्समध्ये तयार होतं. गट ब्रेन गट्समध्ये तयार झालेलं डोपामाइन हे ट्रान्सफर केलं जातं. त्या ट्रान्सफरमध्ये प्रॉब्लेम येतो. डोपामाइन तयार होण्यामध्ये प्रॉब्लेम कमी वेळा असतो. म्हणजे आपण ज्यावेळी थिंडोपा घेतो किंवा दुसरी कुठली गोळी घेतो त्यावेळी ते चार्जर त्याचा व्यवस्थित पिन केला जातो त्यामुळं, आणि त्यामुळं 2-3 तास बरं वाटतं. त्यामुळं याच्यावर रिसर्च करा की आपण केला पाहिजे, याच्या रिसर्चला हातभार लावला पाहिजे, याच्यावर एकमेकाशी बोललं पाहिजे, म्हणजे मला वाटतं आपण लढाई जिंकू शकू.
शोभनाताईंनी पूर्वी एक असा अनुभव शेअर केला होता की तीर्थरी काका जेव्हा जेव्हा त्यांचं चित्र काढायचे किंवा जेव्हा त्या त्यांच्या छंदामध्ये पूर्णपणे मशगूल झालेले असायचे तेव्हा त्यांना कुठेही कंप नसायचा, काही नसायचं. म्हणजे त्या काळापुरता पार्किन्सन त्याच्यापासून शेजारच्या खुर्चीत जाऊन बसलेला असायचा. मला असं वाटतं तुम्ही जर सर म्हणताय ना धर्माधिकारी सर, तर ते तेच आहे की ती लिंक तयार व्हायची मग डोपामिनची, आणि मग करेक्ट तिथे सो करेक्ट. आपापला छंद शोधणं, आपापला आनंद शोधणं. हे महत्वाचं आहे. खरंय. आणि नुसता शोधायचा नाही तर तो दुसऱ्यांनाही द्यायचा आनंद. म्हणजे जे जे आपण जे घेतो ते देणाऱ्याने देत घ्यावे. एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, तसं आपण तो करेक्ट दुसऱ्याला करेक्ट द्यायचा. करेक्ट. पण सलगर सलगर, आपण आता जे बोलतोय ते स्ट्रक्चर तयार करण्याबद्दल बोलतोय. हा, येस येस येस. नाही म्हणजे म्हणजे हा देण्यातला. स्ट्रक्चरल अप्रोच असला पाहिजे. कारण जपानी संस्कृतीमध्ये त्यांनी सांगितलं तुम्ही सोसायटीला काय देता, किंवा इव्हन करकरे साहेबांनी आता सांगितलं काममध्ये, की एक स्टेज अशी येते की आपण द्यायला लागतो. तर ते पण आपल्याला विसरून चालणार नाही. मान्य. पण आपल्या हातात काय आहे? आत्ताचा श्वास. हा, आणि जे त्या काय श्वासाला चांगले. येणारा कुठला विचार आपल्या मनामध्ये आहे तो नाही, बघणं. देवानी आपल्याला चांगली वाणी दिली आहे तर त्या वाणीचा उपयोग करायचा. देवानी आपल्याला चांगलं काही स्वयंपाकातलं कौशल्य दिलंय तर 4 लोकांना खाऊ घालायचं. मग हे पण सत्कृत्यच आहे ना. म्हणजे हाही पुरुषार्थाचाच एक भाग म्हणता येईल, आणि तो बरोबर बरोबर. टुवर्ड्स पण ना सोसायटी. चर्चा किती वेळ चालू ठेवू, पण मला वाटतं की डॉक्टरना क्लिनिक असतं त्यांचं ते नाही का डॉक्टर? म्हणजे हो, माझं माझं तुमच्या क्लिनिक ह्याच्यावर 5:30 भरपूर चर्चा होऊ साडेपाच शकते. अंजली, अगदी अगदी 5:30 सुरू झालंय. आता मी त्याला सांगितलंय येतो 6 सव्वा 6 पर्यंत. मान्य. या व्याख्यानामुळे चर्चेला तरी सुरुवात झाली. अगदी. अंजली तरी काय हो ना. अंजली, अतुल, अंजली म्यूट आहे का? हो, त्या म्यूट आहेत. आपण काय करायचंय डॉक्टर, तुम्हाला शक्य आपण थांबूयात का? अगदी अगदी. अहो, मी घरचाच आहे त्याच्यामुळे असं काही बाकी. मला थांबायचं असलं तर आम्हाला म्हणजे काही हरकत नाही. म्हणजे मला तुमच्यासाठीच असं वाटलं होतं की क्लिनिक असेल. नाही, मला क्लिनिक आहे आता. चालेल. अंजली ते आले 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 अंजली ते आले. येतोय ना? हो हो. आवाज येतोय का माझा? हो हो, येतो येतो येतो. डॉक्टर अमित करकरे यांनी वेळात वेळ काढून आपल्या मंडळासाठी खूप खूप वेळ दिलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचे मंडळातर्फे आभार मानते. की आपल्यातलेच आहेत, आपल्यासाठी ते नेहमी येणारच आहेत. पण त्यांनी आज रोजच्या जगण्याचा पुरुषार्थ हा अतिशय गहन विषय असताना सुद्धा किचन मधल्या ओट्याचं उदाहरण देऊन अतिशय सुंदर प्रकारे आम्हाला समजून दिलेलं आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष याचा अर्थ खरा खरा काय आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे निश्चितच माणसाच्या प्रगतीसाठी, दैनंदिन जीवनासाठी, दैनंदिन जीवन चांगल्या प्रकारे जगण्यासाठी, स्वतःचा शोध घेण्यासाठी आणि चांगल्या प्रकारे संतुलित समाधानी राहण्यासाठी नक्कीच उपयोग होणार आहे. त्याचबरोबर अतुलजींनी नेहमीप्रमाणे आपली मोहीम फत्ते केलेली आहे. रेकॉर्डिंगचं काम अतिशय सुरेख केलेलं आहे. वेळात वेळ काढून सगळे शुभंकर शुभार्थी व्याख्यान ऐकण्यासाठी उत्सुकच होते आणि त्यांनी सुंदर ऐकलेलं आहे. खरं तर हे व्याख्यान संपूच नाही असंच वाटत होतं, परंतु मगाशी सांगितल्या पद्धतीने थोडीशी वेळेची मर्यादा आहे आणि डॉक्टरना पण त्यांची प्रॅक्टिससाठी जावं लागणार आहे. त्याच्यामुळे आपण आता इथे थांबूया. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानते, डॉक्टरांना स्पेशल धन्यवाद देते आणि अशी इच्छा आहे की पुन्हा एकदा आपण हे व्याख्यान आयोजित करूया. खूप छान वाटलंय आणि बऱ्यापैकी आमच्या मनामध्ये जे काही वेगवेगळ्या शंका होत्या, अर्थ म्हणजे फक्त पैसा तर नाही, मोक्ष म्हणजे शेवटाला जाणं नाही, धर्म म्हणजे काय तर फक्त हेच धर्म हिंदू मुस्लिम ख्रिश्चन नाही, तर धर्म म्हणजे स्वतः पिंड स्वधर्म, हे जे आहे हे आम्हाला खूप छान सोप्या भाषेमध्ये चांगलं समजून सांगितलेलं आहे. त्याच्याबद्दल पुन्हा एकदा मंडळातर्फे मी आभार मानते आणि पुन्हा एकदा मंडळामध्ये व्याख्यान देण्यासाठी येण्याची विनंती करते. धन्यवाद. कधी धन्यवाद. सर्वेऽपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः,
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। ॐ